पनवेल तालुका महिला अध्यक्षा सन्माननीय शारदाताई कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर या दोन्ही मंडळांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर पनवेल तालुका संस्कार सचिवा सन्माननीय संपदाताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर या दोन्ही मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे धम्मगुरू सन्माननीय शिंदे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनंतर या दोन्ही मंडळांच्या वतीने स्वागत करतो. तसेच उपस्थित सर्व उपासक उपासिका बालबालिका यांचं स्वागत 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 करून कार्यक्रमाला सुरुवात करतोय. भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा अध्यक्षा सन्माननीय संपदाताई चव्हाण यांना सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाचे प्रवचनकार सन्माननीय राजेंद्र बावस्कर साहेब यांनाही जय भीम. उपस्थित उपासक उपासिका बालबालिका यांना जय भीम. या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला थोडक्यात सांगतो. या ठिकाणी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन होईल. तदनंतर या लहान बालकांकडून आपल्याला त्रिशरण पंचशील आपण ग्रहण करणार आहोत. तदनंतर या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल आणि नंतर पनवेल तालुका भारतीय बौद्ध महासभा पनवेल तालुका शाखेअंतर्गत वर्षावास निमित्त जे प्रवचन मालिका सुरू आहे या प्रवचन मालिकेतील पुष्प 9 या ठिकाणी संपन्न होणार आहे, गुंफलं जाणार आहे. आणि त्यासाठी खास करून प्रवचनकार म्हणून बावस्कर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं प्रवचन आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. तर मी सर्वप्रथम या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्याअगोदर कुठलाही कार्यक्रम छोटा असो वा मोठा त्या कार्यक्रमाला तो कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास ती जबाबदारी एक जबाबदार व्यक्तीची आवश्यकता असते. अध्यक्ष म्हणून त्या जबाबदार व्यक्तीची आवश्यकता असते. म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय संपदाताई चव्हाण यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारायचं आहे. विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय संविधानाचे संविधानकर्ते आणि तुम्हा आमाचे उद्धारक विश्वभूषण महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते क्रांतीवीर ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या पूज्य आणि पवित्र विचारांना विनम्र अभिवादन. माता भीमाई रमाई सावित्रीमाई फुले, माता यशोधरा यांच्या कार्याला त्रिवार वंदन. चैत्यभूमीचे निर्माते आणि बौद्धांचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आणि ज्या संस्थेच्या माध्यमातून तमाम बौद्ध बांधव बौद्ध संस्कृती टिकवायचं आणि रुजवायचं काम करत आहेत ती तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षा तुम्हा आमाच्या माता करुणासागर ममतासागर महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या चालू असलेल्या धम्मकार्याला सविनय जय भीम. त्याचबरोबर या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना पंचांग प्रणाम. आणि भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला या ठिकाणी सविनय जय भीम.
आज भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्ह्याच्या अंतर्गत पनवेल तालुक्याच्या विद्यमाने आज वहाळ विभाग क्रमांक 2 या ठिकाणी या बुद्ध विहारामध्ये जे वर्षावस मालिकेचं 9वं पुष्प या ठिकाणी गुंफण्यात येत आहे आणि या पुष्पाचं अध्यक्षस्थान मला दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर या प्रवचनाचे प्रवचनकार आणि रायगड जिल्ह्याचे संस्कार सचिव आदरणीय पावसकर गुरुजी, त्याचबरोबर माझे गुरुवर्य शिंदे गुरुजी, या ठिकाणी उपस्थित असलेले या वहाळ विभाग शाखेचे सन्माननीय अध्यक्ष संतोषजी खंडागे साहेब, पनवेल तालुक्याच्या महिला उपाध्यक्षा शारदाताई कांबळे, संस्कार सचिवा गायकवाडताई, त्याचबरोबर उरण तालुक्याचे संरक्षण उपाध्यक्ष या ठिकाणी संतोषजी चव्हाण साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाने या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत ते आदरणीय पनवेल तालुक्याचे संघटक मधुकरजी खंडागे साहेब, के खंडागे साहेब आणि महिला मंडळाच्या अध्यक्ष सर्व महिला मंडळ आणि बाल मित्रांनो, तुम्हा सर्वांना या ठिकाणी सस्नेह जय भीम. आणि या सभेचं अध्यक्षस्थान मी स्वीकारते, सर्वानुमते हे जाहीर असावं. जय भीम. नमो बुद्धाय. महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आपण करणार आहोत. या ठिकाणी मी तर भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेसमोर पुष्प वाहण्यासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संपदाजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण मूर्तींना पुष्प व्हायचं आहे. तदनंतर या ठिकाणी उपस्थित पनवेल तालुका महिला उपाध्यक्षा सन्माननीय शारदाताई कांबळे यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आमचे धम्मगुरू सन्माननीय शिंदे गुरुजी यांना विनंती करतो की आपण अगरबत्ती प्रज्वलित करायचे. समोर पुष्प व्हायचं आहे. नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो जे जीवनमुक्त आहेत, सम्यक संबुद्ध आहेत. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मी बुद्धाला अनुसरतो, मी त्यांच्या धम्माला अनुसरतो, मी त्यांच्या संघाला अनुसरतो. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. मी दुसऱ्यांदा बुद्धाला अनुसरतो, मी दुसऱ्यांदा त्यांच्या धम्माला अनुसरतो, मी दुसऱ्यांदा त्यांच्या संघाला अनुसरतो. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं
गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि. मी तिसऱ्यांदा बुद्धाला अनुसरतो. मी तिसऱ्यांदा त्यांच्या धम्माला अनुसरतो. मी तिसऱ्यांदा त्यांच्या संघाला अनुसरतो. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. कामेषु मिच्छचारा वेरवणी सिक्खापदं समादियामि. मी काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. सुरामेरयमज्जपमादठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामि. वंसरामि दिव्यप्रभरत्न तु साधुवरदान तु अद्य कुलभूषण तु भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास शासनमती बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्नस्वज उदरा भगवंता आमचा करा भक्त काजा. चौदार संगरी शस्त्र दलता करी कापलारी उरी रौद्ररूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती चालिता उजालेल्या आगतिका मार्ग साजा. राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती साध संज्ञा. शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. धन्यवाद. यानंतर आलेल्या पाहुण्यांचं वेळेअभावी स्वागताचं काम मी माझ्या हाती घेतो आहे. मी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा संपदाताई चव्हाण यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या काकी माई काकी यांना विनंती करतो. या माता रमाई महिला मंडळाच्या सल्लागार आहेत. यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ एक ट्रॉफी आणि शाल देऊन स्वागत करायचं आहे. छोटेखानी स्वागत या मंडळांच्या माध्यमातून होत आहे. शाल ट्रॉफी आणि पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी पनवेल तालुका महिला उपाध्यक्ष सन्मान शारदाताई कांबळे उपस्थित त्यांचे स्वागत करतोय. या ठिकाणी त्याचबरोबर पनवेल तालुका संस्कार सचिवा सन्माननीय संपदाताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित त्यांचं स्वागत करीत आहोत. या ठिकाणी खास करून या कार्यक्रमासाठी नेहमी दरवर्षी या प्रवचन मालिकेसाठी वर्षावासनिमित्त या ठिकाणी उपस्थित असतात अशा आमच्या मावशी सन्माननीय मोरे मावशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ताईंचं नाव काय विचार त्या ताईंचं नाव काय बडबड करू नका. विहार आहे. या ठिकाणी आमचे धम्मगुरू सन्माननीय शिंदे त्या ठिकाणी खास करून आपलंही स्वागत या मंडळाच्या वतीने होत आहेत. मी राहुल खंडाके यांना विनंती करतो
की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी अशोक मोरे साहेब उपस्थित आहेत. मी अनंत खंडागळे यांना विनंती करतो यांचं स्वागत करते. त्यांनी आदर्शांना त्रिवार वंदन आणि उपस्थित असलेल्या सर्व समुदायाला या ठिकाणी माझा सस्नेह जय भीम. जय भीम. विशेष म्हणजे या ठिकाणी मी बऱ्याचदा आलेली आहे, परंतु आत्ताचं जे वर्षावस मालिकेमध्ये जे आपण हे पुष्प घेतलेलं आहे पनवेल तालुक्याच्या विद्यमाने या विभाग क्रमांक 2 वहाळ या विभाग 4 विभागामध्ये जे आपण आयोजित केलेलं आहे अत्यंत सुंदर. या ठिकाणची जे प्रामाणिकपणा, जो कार्याची कार्यनिष्ठता आणि तत्परता, त्याचबरोबर सदाचार, म्हणजे इथं सद्गुणांचा किती खजिना असं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु ह्या सर्वांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे आदरणीय संतोषजी खंडागे साहेब यांना धन्यवाद किती केले तरी ते कमीच पडतील. आणि म्हणून रायगड जिल्ह्याच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हे सुद्धा साहेब रायगड जिल्ह्याचे संस्कार सचिव आहेत आणि आदरणीय गुरुजी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक आहेत बावस्कर गुरुजी. आणि म्हणून धम्म म्हणजे काय तर धम्माचा आदर्श, माणसाने माणसाशी माणुसकीच्या नात्याने वागणे हा मानवतावाद. आणि तो मानवतावाद गुरुजींनी या ठिकाणी खंडागे गुरुजींनी विशेषतः ओतप्रोत भरलेला आहे असं म्हटलं तरी का हरकत होणार नाही. आणि म्हणून सर्वानुमते आता पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत आणि अभिनंदन आपण जोरदार टाळ्यांच्या वतीने करूया. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जिल्ह्याने त्यांच्या कार्याची दखल केव्हाच घेतलेली आहे, ज्या वेळेला माझी पहिली पावलं या ठिकाणी की एक आदर्श कार्यकर्ता कसा असावा. जसं क्रांतीवीर ज्योतिराव फुले म्हणायचे की आधी केलं आणि मग सांगितलं, त्याप्रमाणे इथं गुरुजींचा खंडागे गुरुजींचा आदर्श मी या ठिकाणी निश्चित सांगू शकते की जे आहेत त्यांचं सांगावंच लागतं. या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा म्हणजे की प्रत्येक माणसाला बाबासाहेबांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक सुदृढ बालक हा उद्याचा सुजाण, सुदृढ आणि आरोग्यक्षम असा नागरिक घडायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी निश्चितच ही वंदना जी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे की हे बाल संस्कार मन आणि या संस्काररूपी मनावर कार्य करतात ते घडले, पण त्यांनी अनेकांना घडवण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि म्हणून साहेब मी तुम्हाला विश्वास देते की वर्षावास मालिकेच्या समाप्तीला या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे. त्यांच्या वतीनेच हा वंदनेचा कार्यक्रम होणार आहे आणि निश्चितच त्यांची दखल घेतली जाईल हे आत्ताच जाहीर करते या ठिकाणी. दुसरी गोष्ट, या ठिकाणी ते आता मी जिल्ह्याच्या वतीने माझ्या सचिवांबरोबर माझं डिस्कशन झालेलं आहे का मला काय करायचं आहे ते. एक आदर्श कार्यकर्ता कसा असावा ते उदाहरण मी पाहिलेलं आहे. मी तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आमच्या जिल्ह्याचा दौरा जातो आणि प्रत्येक लोकांनी पाहिलेलं आहे की आदर्श कार्याची रचना कशी असावी आणि ते या ठिकाणी निश्चित होणार आहे. म्हणून पुनश्च एकदा तुमचं बालगोपाळांचं या ठिकाणी पुनश्च हार्दिक अभिनंदन की तुमचा हा जो वसा आहे. मी पेणमध्ये ऐकलं होतं की मुलांना साहेबांनी खूप घडवलं आहे, पण आज प्रत्यक्ष मुलांच्या वाणीतून मी ऐकलं आहे. शिवाय तुम्ही धम्म पाली भाषेतून या ठिकाणी ज्या सगळ्या आपल्या गाथा आहेत, परित्राण गाथा, पुन्हा हे सबसुख गाथा वगैरे हे सगळं तुमचं पाठ आहे हे असं मी ऐकलं सचिनजी कांबळे साहेबांकडून. आणि निश्चितच आपल्या जिल्ह्यामध्ये हा आदर्श. आणि गुरुजी दुसरं एक तुम्हाला या ठिकाणीच वचन देते की आपला जो उपक्रम आहे की ठीक आहे बालसंस्कार हे भारतीय बौद्ध महासभा 10 दिवसाचा असतो, वेळेअभावी विद्यार्थी जाऊ शकत नाहीत कारण त्यांना शिक्षण आहे. बाबासाहेबांनी पहिलं सांगितलंय की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मग पहिल्यांदा शिक्षण हे महत्त्वाचं आहे, नंतर आपल्याला संघटन करणं हे पुढच्या आयुष्यामध्ये आहे आणि संघर्ष चांगल्या विचारांचा करावा, चांगल्या आचारांचा करावा, यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. आणि म्हणून गुरुजी तुमच्याकडे जे 8 गावं दिलेले आहेत मी आत्ताच आमच्या नेतृत्वाच्या आधी पत्त्याखाली तुम्हाला बोलत आहे की तुम्ही कुठल्याही गावामध्ये त्या ठिकाणी एंट्री करा. त्या मुलांना जर तुम्ही तो बालवर्ग घेत असाल तर त्या ठिकाणी केंद्रीय शिक्षिका निश्चित येईल हे पुन्हा मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर करते. अशी 2 वचनं या ठिकाणी दिलेली आहेत. निश्चितच तुम्ही हा बालवर्ग किंवा बाल संस्कार आणि बाल मनावर जास्तीत जास्त या धम्माचा प्रचार आणि प्रसार होणं हे गरजेचं आहे. आणि भारतीय बौद्ध महासभा मातृसंस्था हेच काम करत आहे. आज महिलांचे जसे आपले उपासिका शिबिर होतात, मार्गदर्शनपर शिबिर होतात, श्रामणेर शिबिर होतात, त्याचबरोबर बौद्धाचार्य शिबिर होतात, अशा अनेक प्रकारची शिबिरं होतात, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, असे संस्थेच्या माध्यमातून 24 प्रकारची शिबिरं असतात. आणि त्यातलाच एक भाग म्हणून बालवर्ग शिबिर गुरुजी निश्चित तुम्हाला दाद मिळेल.
तुम्ही अजिबात विचार करू नका. फक्त तुम्ही चुकीच्या माणसाकडे माहिती मागितलीत. तुम्ही फक्त मला जरासं तरी माझ्या कानावर घालवलं असतं, निश्चितच आपण तो मार्ग काढला असता. कारण जास्तीत जास्त आपला धम्म प्रचार प्रसार होणं गुरुजी काळाची गरज आहे. आणि म्हणून निश्चित आपल्या कार्याची दखल ही रायगड जिल्ह्याने केव्हाच घेतलेली आहे. निश्चितच आपल्याला या ठिकाणी पुढील आपल्या प्रवासाला अगदी लाख लक्ष शुभेच्छा. आणि आपला प्रवास निश्चित चांगला होईल. कारण आपलं कार्य हे पूर्ण शुद्ध वाणी, सदाचार, त्याग, सहकार्य ही भावना, सेवाभाव हा आपल्यामध्ये खूप प्रमाणात भरलेला आहे. निश्चितच होईल. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मी गुरुजी पूरग्रस्त निधी, कारण दान तुम्हीच नेहमी आमचा मान सन्मान करताय, सत्कार करताय, तर आमचंही काहीतरी उचित आहे आणि आमचं कर्तव्य आहे निश्चित रायगड जिल्ह्याच्या कार्यक्रमाला ह्या विद्यार्थ्यांना आणून त्या ठिकाणी जिल्ह्यासमोर आपल्या कार्याची दखल किंवा आपल्या दानाचा जो काही परिपोष आहे तो निश्चित तिथं जाहीर केला जाईल. त्याचबरोबर पूरग्रस्त निधी म्हणजे सांगली, कोल्हापूर या ठिकाणी झालेला जो पुराचा हाहाकार, आणि म्हणून बाळासाहेबांच्या आदेशानवे आम्ही संपूर्ण माझ्या तालुक्यामध्ये सगळ्या मीटिंग झालेल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आणि आता विभाग शाखांमध्ये कालच मी एक व्हॉट्सअपला एक व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे आणि त्या पद्धतीने जो काय निधी आहे तो वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे जे आर्थिक निधी आहे त्याचं केंद्रामध्ये डिवायडेशन होऊन त्याच्यात नव्याने वस्तू घेऊन त्याचं किट बनवून ते लोकांपर्यंत गेलं आहे. आणि अजूनही हे काम चालू आहे. वाड्या वस्त्यांवर जास्तीत जास्त आपल्या लोकांना मदत असावी, हा एक हात मदतीचा म्हणून आपण हा उपक्रम राबवत आहोत. अजूनही आम्हाला काही वस्तू घेऊन उरण तालुक्याच्या वतीने, पनवेल तालुक्याच्या वतीने निघणार आहोत काही दिवसात, येत्या 3-4 दिवसामध्येच. आणि एकदा उरण पनवेल या विभागाने म्हणजे आपल्या सगळ्या युवा पिढीच्या मुलांनी, कार्यकर्त्यांनी तिथपर्यंत जाऊन चांगल्या प्रकारचं योगदान केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे संस्कार उपाध्यक्ष आदरणीय सुशीलजी वाघमारे साहेब, जे माजी जिल्हा अध्यक्ष होते, या गावचे जावई येते, ते सुद्धा त्या ठिकाणी तो आर्थिक निधी घेऊन त्या सांगली या विभागामध्ये गेले होते. व्हॉट्सअपला सगळ्या पद्धतीचे फोटो या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत. आणि म्हणून हा दानाचा एक भाग म्हणून माझे वरिष्ठ बंधू आणि गुरुवर्य मधुकरजी खंडागे साहेब यांच्याकडं मी हे सुपूर्त करते. आणि मला अर्जंट अगदी त्या ठिकाणी, कारण सकाळपासून ही 5वी या ठिकाणी, मी हे 5वं ठिकाण आहे माझं, अशा प्रकारचं मला अजून 2 ठिकाणं करायची आहेत. तर ह्या व्यवस्थेनुसार आपण सभासद नोंदणी वर्षावास मालिकेमध्ये राबवावी. त्याचबरोबर आपली बौद्ध कुटुंब नोंदणी आणि सभासद नोंदणी आणि पर्यटनाचं सुद्धा या ठिकाणी के खंडागे साहेब यांना धन्यवाद देते की त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपले जास्तीत जास्त पर्यटक निघालेले आहेत. निश्चित आपलं काम खूप छान आहे. पुढील कार्याला आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आणि इथंच थांबते. नमो बुद्धाय. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आपला वेळात अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात. अडचण असताना सुद्धा एक शब्दाखातीर आपण या ठिकाणी आलात. आपल्या या दोन्ही मंडळाच्या वतीने लाख आभार. आणि आपण जी काय आम्हाला सूचना केली की वर्षावास समाप्तीचा ज्यावेळी समारोपाचा कार्यक्रम असेल त्यावेळी आमची बालकं त्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून त्रिशरण पंचशील हे पाली भाषेत आणि तदनंतर त्याचा मराठीत भाषेत रूपांतर केलं जाईल. तर नक्कीच आपण आम्हाला कळवा. आम्ही या लहान मुलांना तिथं त्या ठिकाणी घेऊन येऊ. आपणास पुन्हा एकदा आपले धन्यवाद मानतो. आणि पुढील कार्यक्रम त्या ठिकाणी या प्रवचन मालिकेतील पुष्प 9 ज्येष्ठ सल्लागार सन्माननीय आमचे काका मधुकरजी खंडागे यांना विनंती करतो की सन्माननीय नारायण गायकवाड गुरुजी यांचं स्वागत करायचं आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित असे सन्माननीय सचिनजी चितळे साहेब यांच्या दोन्ही मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. या ठिकाणी आमचे मामा सचिनजी चितळे यांचं स्वागत होत आहे. या ठिकाणी आमचे मामा दीपकजी चितळे, या ठिकाणी सन्माननीय प्रणाल चितले उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. मी सन्माननीय
राजेंद्र भावस्कर गुरुजी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून व पुष्प वाहून हे 9वं पुष्प या ठिकाणी आपल्याला गुंफवायचं आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रवचनकार सन्माननीय राजेंद्र भावस्कर गुरुजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित केली जाते. त्याचबरोबर पुष्प वाहून तथागतांच्या मूर्तीला पुष्प वाहून या प्रवचन मालिकेतील पुष्प 9 या ठिकाणी गुंफलं जाणार आहे. सर्वांनी हात जोडून 3 वेळा साधुकार द्यायचा आहे. साधू साधू सा. धन्यवाद. शिवरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई यांच्या पूज्य विचारांना विरमणा अभिवादन. इथं उपस्थित असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ संपूर्ण असे पदाधिकारी तसेच धम्म बांधव, धम्म भगिनी यांना माझा सन्मीय जय भीम. एक छोटंसं गाणं सादर करत आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. बुद्ध धम्माची आवडणारी, बुद्ध धम्माची आवडणारी नवजीवनी स्फूर्ती देई. बुद्ध धम्माची आवडणारी नवजीवनी स्फूर्ती देई. प्रज्ञाशीलेची ही सांगड, प्रज्ञाशीलेची ही सांगड जीवना आकार देई फार, जीवनी आकार देई फार. त्रिशरण पंचशीलेचं, त्रिशरण पंचशीलेचं मंत्र हे मंगलकारी, मंत्र हे मंगलकारी. बुद्ध धम्माची आवडणारी, बुद्ध धम्माची आवडणारी नवजीवनी स्फूर्ती देई. विज्ञानवादी हाच धम्म, विज्ञानवादी हाच धम्म. कल्याणकारी बौद्धच धम्म, कल्याणकारी बौद्धच धम्म. अष्टांग मार्ग ध्यानी मनी हे, अष्टांग मार्ग ध्यानी मनी हे. सदा असावं आपल्या उरी, सदा असावं आपल्या उरी. बुद्ध धम्माची आवडणारी, बुद्ध धम्माची आवडणारी नवजीवनी स्फूर्ती देई. मार्ग हा एकला फुलवी आयुष्य, मार्ग हा एकला फुलवी आयुष्य. सन्मार्गाने घडवी भविष्य, सन्मार्गाने घडवी भविष्य. संजय लेखनी देते ही गाई, संजय लेखनी देते ही गाई. नित्यस्मरण धम्माचं करी, नित्यस्मरण धम्माचं करी. बुद्ध धम्माची आवडणारी, बुद्ध धम्माची आवडणारी नवजीवनी स्फूर्ती देई. बुद्ध धम्माची आवडणारी नवजीवना स्फूर्ती देई. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. नियोजक भावस्कर गुरुजी यांना विनंती करतो की आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. एच बुद्धातीताच, एच बुद्धानागता. पचुपन्नाच ये बुद्धा, अहं वन्दामि सबदा बुद्धं नमामि. एच धम्मातीताच, एच धम्मानागता. पचुपन्नाच ये धम्मा, अहं वन्दामि सबदा धम्मं नमामि. ये च संघातीताच, ये च संघानागता. पचुपन्नाच ये संघा, अहं वन्दामि सबदा संघं नमामि.
ज्यांच्यामुळे मला बुद्ध मिळाले, कबीर कळाले, शिवशाहू समजले, क्रांतिभाऊ मजले, ते आपले एकमेव दिग्विजयी नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. कारण हा महामानव झिजला नसता तर हा देह सजला नसता, कोणत्या तरी पाटलाच्या वाळ्यावर चाकरी करीत करीत विझला असता. परंतु या महामानवाने उभे आयुष्य झिजवेले ने आपणाला घडविले, म्हणून तर लुळ्यांना हात मिळाले, अंधांना डोळे लाभले, पांगळे पडू लागले ने माझ्यासारखे मुके घळा घळा बोलू लागले. विश्वाला समतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व, आपले सर्वांचे उद्धार करते, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीमाई या सर्व महामानवांच्या मानवतावादी विचारांना माझा पंचांग प्रणाम. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याही धम्मकार्यास माझं वंदन. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर, त्याचप्रमाणे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्याही धम्मकार्यास माझा जय भीम. आणि आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा शाखा वहाडतर्फे या ठिकाणी ही वर्षावास मालिका राबवण्यात येत आहे. बाबासाहेब आंबेडकर सेवा मंडळ त्यांच्या साथीला आहे, त्याचप्रमाणे माता रमाई महिला मंडळसुद्धा त्यांच्यासोबत आहे. आणि या सर्वांच्या वतीनं हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी माझे जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत, मंडळाचे अध्यक्ष प्रणव खंडागळे, कोषाध्यक्ष खंडागळे, प्राध्यापक समाधान मोरेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आवर्जून जिल्हाध्यक्ष संपदाताई चव्हाण आताच त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाकरता ते निघून गेलेले आहेत. त्याचप्रमाणे तालुक्याच्या आमच्या सगळ्या पदाधिकारी, आमच्या गायकवाडताई, त्याचप्रमाणे कांबळेताई, आमचे ज्येष्ठ बौद्धाचार्य इथं मधुकर खंडागळे गुरुजीसुद्धा उपस्थित आहेत. या शाखेचे अध्यक्ष संतोष खंडागळे ज्यांनी हे सगळं आयोजन केलेलं आहे. हे सर्वांना या ठिकाणी मी या वर्षावास मालिकेनिमित्त सर्वांना खरंच शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जो आपल्या याचा कार्यक्रम केला होता सूत्रपठणाचा, जे पंचशील त्रिशण म्हटलं आमच्या या भगिनींनी, आमच्या या मुलांनी, तर याबद्दल मला खरंच मी बऱ्याच ठिकाणी प्रवचनाला गेलो. मी वाशीलाही प्रवचन केलं, बुद्ध प्रतिष्ठानमध्ये सानपाड्यालाही गेलो. परंतु मला असं हे जे आयोजन आहे किंवा हे जे मुलांनी जे आता हे या ठिकाणी सूत्रपठण केलं, खरंच मला ते पाहून मी भारावून गेलो की मी जिथं जिथं जातो तिथं जास्तीत जास्त ज्येष्ठच लोक सगळे प्रवचन ऐकायला असतात. खास करून आमच्या शहरी विभागामध्ये पनवेल असू द्या, सुळगाव असू द्या, खांदा कॉलनी असू द्या, वाशी असू द्या, सगळे ज्येष्ठ रिटायर्ड लोकच असतात प्रवचन ऐकायला. मुलं वगैरे फार कमी असतात. आणि म्हणून असं वाटतं की ज्यांच्याजवळ हा धम्म जायला पाहिजे किंवा ज्यांनी हा धम्म ऐकायला पाहिजे ते घरी असतात, टी व्ही वगैरे बघत असतात, मोबाईलवर खेळत असतात. आणि हे ज्येष्ठ लोक फक्त त्या ठिकाणी उपस्थित. मी हमेशा ही माझी वेदना त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. या ठिकाणी मला फार वेगळं चित्र बघायला मिळलं आणि म्हणून मी ते व्हिडिओ त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा केलं की आमच्या इथं ते दाखवायला की बघा आपण शहरातले लोक, आपल्या ग्रामीण भागातले लोक बघा कसे सगळे मुलांवर संस्कार करतात धम्माचे, आणि आपल्या शहरातले मुलं आपल्या बुद्धविहारातसुद्धा यायला मागत नाही. भव्य दिव्य बुद्धविहार खांदा कॉलनीमध्ये आहे, मुलगंधकुटी बुद्धविहार. संध्याकाळी 7ला माझं तिथं प्रवचन आहे आणि लवकरात लवकर मला हा विषय या ठिकाणी आटपून जायचा आहे. सर्वांची नावं मी या ठिकाणी घेऊ शकत नाही, तरी मला क्षमा करा. आणि सगळ्यांना या ठिकाणी माझ्या भगिनी, ब्रह्म उपासक उपासिका सगळ्या उपस्थित आहेत, बालक बालिका, सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि हा जो विषय आहे धम्म, अधम्म आणि सधम्म, याबद्दल मी लवकरात लवकर थोडंसं लवकर हे विषय या ठिकाणी घेणार आहे. सांगायचं तात्पर्य धम्म, अधम्म आणि सधम्म हे बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये याच्याबद्दल बाबासाहेबांनी सविस्तर विवेचन केलेलं आहे. जर आपण ते त्याच्यात वाचलं तर ज्यावेळेस एकटा माणूस असतो, जगत असतो, त्यावेळेस त्याला धम्माची गरज पडत नाही. पण दोघं माणसं जर एकत्र आले तर त्यांना मग धम्माची गरज पडते. मग धम्माशिवाय पर्याय नाही राहत त्यांच्याकडे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा धर्म आणि धम्म याच्यामध्ये फार फरक केलेला आहे. धर्मामध्ये जसं अंधश्रद्धा, कर्मकांड वगैरे, देवदेवस्की, ईश्वर वगैरे त्यामध्ये येतं, परंतु धम्मामध्ये या गोष्टीला स्थान नाही. धम्मामध्ये शील, सदाचार, नीतिवान. धम्म म्हणजे बाबासाहेबांनी एका शॉर्टकट एका शब्दामध्ये सांगितलं, धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. अशा प्रकारचं बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये विवेचन केलेलं आहे. धम्मामध्ये
ईश्वराचं स्थान हे नीतीनं घेतलेलं आहे. माणूस कसा असला पाहिजे? नीतिवान असला पाहिजे, चारित्र्यवान असला पाहिजे, शीलवान असला पाहिजे, प्रज्ञावान असला पाहिजे, असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. कारण इतर धर्मामध्ये ईश्वराला सगळं स्थान दिलेलं आहे, परमेश्वराला स्वर्ग नरक अशा काल्पनिक त्या ठिकाणी गोष्टी आहेत. पण आपल्या धम्मामध्ये असं नाही आहे. धम्मामध्ये ईश्वराचं स्थान हे नीतीला दिलेलं आहे आणि म्हणून नीतीवर बाबासाहेबांनी या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. आपण सुरुवातीला धम्म म्हणजे काय हे बघू. धम्म म्हणजे काय तर जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. जीवनाची शुद्धता, निर्मळ जीवन असं बाबासाहेब या ठिकाणी या बुद्धांडी धम्मग्रंथामध्ये म्हणतात. आणि बुद्धांनी सुद्धा 2500 वर्षापूर्वी हीच तत्व सांगितलेलं आहे की धम्म म्हणजे काय तर धम्म जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. म्हणजे आता सुचिता म्हणजे काय आपण बघणार आहोत. तर 3 प्रकारच्या सुचिता भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आहे. बुद्धांनी धम्ममध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. एक शारीरिक, एक मानसिक आणि एक वाचिक. या 3 प्रकारे जीवन सुचिता ठेवली जाते असं बुद्धांडी धम्ममध्ये बाबासाहेब म्हणतात. यातली पहिली आपण बघतो जी आहे ते देह सुचिता, म्हणजे जिला शारीरिक सुचिता म्हणतात, जी आपल्या कायेनं, ज्याला कायासुद्धा म्हणतात. ते या देह सुचितेनं काय केलं पाहिजे माणसानं तर व्यक्तीनं हिंसा, चोरी आणि मिथ्याचार याच्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. याला देहसुचिता म्हणतात. दुसरं आहे वाक्सुचिता, म्हणजे ज्याला आपण म्हटलं वाचिक, जे आपण बोलण्यानं आपण बोलत असतो ती वाचिक सुचिता. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की माणसानं असत्य बोलणे, निंदा करणे, चहाडी करणे, व्यर्थ बडबड करणे, नको तेथे नको ते बोलणे किंवा ही वाचीची अकुशल कर्म आहेत असं भगवान बुद्ध म्हणतात. माणसानं खोटं बोललं नाही पाहिजे, आपल्या वाणीनं कोणाची निंदा नाही केली पाहिजे, कोणाची चुगली चहाडी नाही केली पाहिजे, विनाकारण व्यर्थ बडबड करून आपली शक्ती खर्च नाही केली पाहिजे आणि नको जिथं नको ते बोललं नाही पाहिजे. म्हणजे याला इथं आपल्या धम्मामध्ये वाक्सुचिता म्हणतात, ज्याला वाणीची सुचिता, बोलण्याची सुचिता. अशा प्रकारे ह्या सुचिता आहेत. तिसरी सुचिता आहे मनसुचिता. हे मनसुचिता म्हणते की माणसानं अनैतिक विचार केले नाही पाहिजे, कोणाबद्दल द्वेषभावनामध्ये नसली पाहिजे, कोणाबद्दल क्रोध नसला पाहिजे, कोणाबद्दल लोभ नसला पाहिजे आणि दुसऱ्याबद्दल नेहमी दुष्ट विचार ठेवले नाही पाहिजे. याला अकुशल कर्मापासून आपण अलिप्त राहणे पाहिजे. याला माणसात मनसुचिता. अशा प्रकारे या 3 काया, वाचा आणि मनाद्वारे शुद्ध राहून या जीवनसुचिता आपण राखल्या पाहिजेत. दुसरं आहे जीवनात पूर्णता प्राप्त करणे म्हणजे धम्म. धम्म कशाला म्हणतात तर आपल्या जीवनामध्ये आपण पूर्णता प्राप्त केली पाहिजे. मग ते कशी केली पाहिजे तर वाचिक केली पाहिजे, शारीरिक केली पाहिजे, मानसिक केली पाहिजे. अशा प्रकारे 3 प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये पूर्णता केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये राग, द्वेष, अहंकाराचा त्याग करून ती प्राप्त केली पाहिजे. राग, द्वेष, मोहसुद्धा मनामध्ये असता कामा नये. मन संयमी ठेवणे, मानसिक विकारांपासून मनाला अलिप्त ठेवणे, मनाने नेहमी जागृत राहून शुद्ध कर्म करणे. मनुष्याचे मन हे धम्माचा केंद्रबिंदू आहे. याला जीवनात पूर्णता साधणे म्हणतात. तिसरं आहे निर्वाण प्राप्त करणे. निर्वाण कसं प्राप्त करायचं तर निर्वाण म्हणजे निर्दोष जीवन, ज्या जीवनामध्ये राग, लोभ, मोह, द्वेष नाही. निर्वाण हे जिवंतपणीच प्राप्त करायचं असते, मेल्यावर नाही. मेल्यावर कोणी निर्वाण बघितलं नाही. म्हणून आपण जर कुशल कर्म केलं, चांगल्या प्रकारचं आपल्या काया वाचेनं जर आपण चांगल्या मनानं जर चांगले विचार केले तर आपण या जीवनामध्ये या देही आपण निर्वाण प्राप्त करू शकतो असं भगवान बुद्ध म्हणतात. विकारांपासून मुक्ती म्हणजे निर्वाण. जे मनामध्ये विकार येतात, जे विकार असतात त्या विकारांपासून आपण आपल्याला मुक्त केलं पाहिजे, आपलं मन मुक्त ठेवलं पाहिजे. निर्वाण म्हणजे दुःख, रोग, शोक, पश्चाताप, जन्म, जरा, दुष्कर्म, ओरडणे या सर्व दुःखापासून म्हणजे पंचस्कंदापासून होणाऱ्या विकारांतून मुक्त, शांती, आनंद, शुद्धता, शील हे निर्वाण पद आहे. पंचस्कंद म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान याला आपण पंचस्कंद म्हणतो, ज्याला पंच उपादान स्कंद सुद्धा म्हणतो. रूप म्हणजे काय तर माणसाचं शरीर जे आहे ते 4 भौतिक घटकांपासून बनलेलं आहे. म्हणजे 4 भौतिक घटक कोणते तर पृथ्वी, आप, तेज आणि वायू. या 4 घटकापासून आकाश आपण मानत नाही, कारण आकाश हे पोकळी आहे. म्हणून भगवान बुद्धांनी
जसं इतर धर्मामध्ये 5 याच्या भौतिक घटकांपासून आपल्यामध्ये आपण 4च घटक बनतो आणि या 4 घटकांपासून माणसाचं हे शरीर ही काया बनलेली आहे. ज्यावेळी माणसाचा मृत्यू होतो तर हे जे घटक आहेत 4 घटक हे त्यांच्या मूळ घटकांमध्ये जसं मूळ घटकांमध्ये ते विलीन होतात आणि मग माणसाचं शरीर थंड पडायला लागतं, माणसाच्या शरीरातून जडत्व येतं. हे सगळे याचे परिणाम असतात या भौतिक घटकांचे, असं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. शील सुद्धा निर्वाण पद आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. माणसानं कसं जीवन जगलं पाहिजे तर शीलवान जीवन जगलं पाहिजे. चौथं आहे तृष्णा त्याग करणे म्हणजे धम्म. तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे. तृष्णा म्हणजे आसक्ती, हाव एखाद्या गोष्टीची. एक गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल की एक पोहम नावाचा शेतकरी असतो आणि या पोहम नावाच्या शेतकऱ्याला जमीन घ्यायची सवय असते, आसक्ती असते. तो काय करतो की जिथं जमीन स्वस्त मिळेल मग इथली जमीन विकून टाकतो आणि तो त्या ठिकाणी जमीन घ्यायला जातो. अशाच प्रकारे त्याला असं माहीत पडतं की आदिवासी गावामध्ये जमीन स्वस्त मिळते फार आणि म्हणून तो त्याच्या पत्नीला म्हणतो की आपल्याला त्या आदिवासी इथून बऱ्याच दूर 50 किलोमीटरवर ते एक गाव आहे आणि त्या ठिकाणी जमीन फार स्वस्त मिळते म्हणून आपण त्या ठिकाणी जमीन घ्यायला पाहिजे. त्याची पत्नी म्हणते की हो आपल्याकडे एवढी जमीन आहे, आपली मुलं आहेत, आपलं सगळं घरदार आहे, कशाला आता आपण तिथं जायचं, इथंच आपण इथं राहू. तर तो म्हणतो की नाही नाही तू येडी आहेस, तुला कळत नाही, आपण मी तिथं जाणार, तू नाही आली तरी चालते. दुसऱ्या दिवशी हा गाळं बैल जुटतो, काही हे सोन्याच्या मोहरासोबत घेतो आणि त्या आदिवासी गावाकडे जायला लागतो. आदिवासी गावाकडे गेल्यानंतर रात्री तो संध्याकाळी तिथं पोचतो. त्या आदिवासीचा मुखिया वगैरे येतो, त्याला म्हणतो हे 1000 मोहरा घ्या आणि मला जमीन घ्यायची आहे, मला ते जमीन द्या. तो म्हणते ठीक आहे बाबा तू हे मोहरा दे, पण आमची एक अट आहे. सकाळी सूर्योदय होता बरोबर तू जेवढं चालशील आणि जेवढं चालून पुन्हा त्या ठिकाणावर जर परत येशील तेवढी जमीन तुझी. याला फार आनंद होतो, याला वाटतं अरे वा बस हे तर चांगला सौदा आहे हा, नाही का, भरपूर जमीन मिळेल आपल्याला, जेवढं चालू तेवढं म्हणजे जमीन. तर मग ते ठीक आहे जमीन तुला मिळेल आणि तू जर ते आमची अट पूर्ण केली नाही तर मग तुझ्या या 1000 ज्या मोहरा दिल्या हे सोन्याच्या मोहरा काही तुला परत मिळणार नाही. हा बोलते ठीक आहे काय हरकत नाही. हा रात्रभर याला झोप लागत नाही, रात्रभर हा इकडे तिकडे कधी सकाळ होते आणि जशी सकाळ होते तशी त्या ठरलेल्या ठिकाणी तो येतो आणि जोरात धावायला लागतो, भरपूर धावायला लागतो. जेवत नाही, पाणी पित नाही, कारण त्याला हाव असते की जेवढी जमीन आज आपण मिळू तेवढी जमीन आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. आणि म्हणून हा धावत सुटतो. धावत सुटल्यानंतर 4 वाजता बघतो तर सूर्य आता मावळतीला येतो, थोड्या वेळाने सूर्य मावळेल. पण त्याला आठवण होते की अरे आपल्याला परत सुद्धा जायचं आहे, परत गेलो नाही तर मग हे सगळं आपलं जाईल. त्या मुखियानं असं सांगितलेलं की परत या ठिकाणावर तो आला पाहिजे सगळं फिरून, तर मग आपल्याला जायला पाहिजे. लगेच तो काय करतो परत निघायला निघतो. एवढा धावतो आणि जो मुखिया असतो त्या ठिकाणी तिथं येऊन तो पडतो आणि तो बघतो त्याला धाप लागते आणि त्याचा जीव जातो. पोहम शेतकऱ्याचा जीव जातो. तो मुखिया येतो, त्याचे जे आदिवासी त्यांना म्हणतो याला फक्त 3.5 हाताच्या जमिनीचीच गरज होती आणि मग याला खड्डा खोदा आता 3.5 हाताचा आणि त्याच्या त्याला गाळा. ही माणसाची हाव, अशी माणसाची हाव असते की त्याचा शेवटी त्या हावेमुळे मृत्यू झाला. अशीच एक दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेन तृष्णेबद्दलची, की एक परीट असतो जो कापड वगैरे धुतो आणि एक कुंभार असतो, नाही एक डोंबारी असतो, डोंबारी असतो आणि एक परीट असतो. या परीटाजवळ आणि डोंबाऱ्याजवळ 2 गाढव असतात. मग हा जो डोंबारी आहे हा गावोगावी आपले खेळ करायला जात असतो. तिची एक मुलगी असते, त्या मुलीला घेऊन जात असतो हा. आणि मग काय होतो की ते तिकडून गावाकडून परत आल्यावर या परीटाचा गाढव आणि त्याचा गाढव आपले एका ठिकाणी मित्र असतात. ते बोलतात की काय तुझा मालक आहे यार, गावोगावी तुला फिरवतो, गावोगावी तुझ्या पाठीवर हे देतो आणि तुला घेऊन जातो, आणि मी बघ माझा मालक कसा आहे, इथंच आपलं कपडे धुवून आम्ही नदीवर जातो, कपडे वगैरे धुतल्या जातात आणि माझ्या पाठीवर टाकून मी इथे येतो. म्हणजे हे तुझा मालक तुला फार त्रास देतो गळ्या. म्हणते काय करणार गळ्या, म्हणते हा असाच आहे म्हणते माझा मालक डोंबारी. काय करू, एक गोष्ट तो मला नेहमी म्हणत असतो. त्याची मुलगी ज्यावेळेस ते दोरी बांधतात ना आणि त्या दोरीवर ते मुलगी अशी चालते त्यावेळेस हा काय म्हणतो त्या मुलीला की तू बघ या दोरीवरून जर पडली तर तुझं लग्न या गाढवाशीच करून देईल. आणि ते मुलगी काही पळत नाही म्हणते गड्या, मी वाट बघतो की ते मुलगी कधी पळेल आणि हा तिचं लग्न माझ्याशी कसा लावून देईल. बघा ही तृष्णा त्याच्यामध्ये. हे अशा तृष्णा ज्या माणसाच्या मनामध्ये असतात त्या तृष्णा माणसाचा घात करतात. म्हणून माणसानं तृष्णामुक्त असलं पाहिजे, आसक्ती मुक्त असलं पाहिजे. तृष्णेमुळेच दुःख निर्माण होते. माणसाच्या जीवनामध्ये जी तृष्णा आहे, आसक्ती आहे कोणत्याही गोष्टीची, आपणही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो.
एखादा चांगल्याची प्रगती होत असते, त्याची मुलं चांगले शिकतात, चांगले त्याचे बंगले गाड्या घोडे येतात, आपण म्हणतो हा माझ्या मागून येऊन पुढे चालला, त्याला आपलं का असं आहे. अशा प्रकारची आपल्यामध्ये भावना येते, त्याला आपण तृष्णाच म्हणतो. तृष्णा किंवा लोभ हे मनुष्याला दुःखाकडे घेऊन जातात. तृष्णा ही जी असते माणसाच्या मनात, ही लोभ मनुष्याला दुःखाकडून घेऊन जातात, दुःख त्याला होतो. तृष्णा या 3 प्रकारची असतात. एक काम तृष्णा असते, भवतृष्णा असते, विभव तृष्णा असते, आणि या तिघींची पुन्हा मग जवळजवळ 108 तृष्णा असतात हे टोटल. त्याचा विषय आपल्या इथं नाही आहे. तृष्णा म्हणजे आसक्ती, हाव, असंतोष, यामुळे दुःख निर्माण होते. तृष्णेच्या त्यागामुळे मनाला आनंद मिळतो, आरोग्य प्राप्त होते, मनामध्ये भय, चिंता व संघर्ष राहत नाही. भगवान बुद्धांनी तृष्णा त्याग करणे हे ध्येय मानलेले आहे. भगवान बुद्धांनी तृष्णेचा त्याग केला, घरदार सोडलं, आपली सुंदर पत्नी यशोधरा माता तिला सोडलं, सुंदर पुत्र राहुल होता त्याला सोडलं, एवढं मोठं राजपाट. भगवान बुद्ध काही शूद्र नव्हते, भगवान बुद्ध क्षत्रिय होते, राजाचे पुत्र होते, राजपुत्र होते, तरी त्यांनी माणसामध्ये कलह का आहे, भाऊ भावाचा दुश्मन का आहे, आई बापामध्ये दुसंतुष्ट का आहे, हे सगळे गोष्टी घडल्या आणि मग त्यांनी गृहत्याग केला. अशा प्रकारे हे तृष्णेबद्दल भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितले आहे. 5वं आहे सर्व संस्कार अनित्य आहेत असे मान्य म्हणजे धम्म. हे अनित्य त्याचे 3 प्रकार आहेत. अनेक तत्वाने बनलेल्या वस्तू या अनित्य आहेत, नाशवंत आहे, त्यामध्ये काहीही कायम नाही आहे. भगवान बुद्धांचं एक प्रवचन चालू होतं आणि रठ्ठपाल हा श्रीमंताचा मुलगा त्या ठिकाणी गेला प्रवचन ऐकायला. त्याचे मित्र वगैरे त्याला घेऊन गेले आणि हा रठ्ठपाल पण जाऊन बसला. याला वाटलं काय भगवान बुद्ध प्रवचन करतात, आपणही ऐकायला पाहिजे. आणि म्हणून हा रठ्ठपाल श्रीमंताचा मुलगा, गर्भ श्रीमंताचा मुलगा, जाऊन आपला एका इकडे बसला. भगवान बुद्धांचं प्रवचन चालू होतं. भगवान बुद्ध म्हणतात प्रवचनामध्ये, जग अनित्य असून सतत बदलत आहे. जग अनित्य असून सतत बदलत आहे. या जगामध्ये शाश्वत असं काहीच नाही. काल जर बघितलं असेल तुम्ही, काही गावापूर्वी, मी आज मुरणला होतो, मी बऱ्याच वेळा राहायला, शिक्षक होतो त्या ठिकाणी एका हायस्कूलवर मी. त्या ठिकाणी ज्यावेळेस उरण गाडी जायची इकून, काहीच नव्हतं, सगळा डोंगर भाग होता, हा सगळं डोंगर होता आणि एक ती रेल्वेची फक्त एक लाईन होती. आज बघतोय तर मला ओळखू सुद्धा आलं नाही की मी उरण रोडनं चाललो की काय, कुठं चाललो. काय ते सगळे रोड आणि काळ्या आणि हे ते सगळं डोंगर तोडून टाकले. सगळं बदलत आहे सगळं. हे काही दिवसाने ते डोंगर बिंगर काहीच दिसणार नाही, सगळे तुम्हाला हे टावर दिसतील. अशा प्रकारचा बदल हा होतच राहणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे, याला कोणी रोखू शकत नाही. हे पहिलं तत्व भगवान बुद्धांनी तिथे सांगितलं, जग अनित्य असून सतत बदलत आहे. दुसरं तत्व सांगितलं भगवान बुद्धांनी प्रवचनातून, या जगाचा रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही. जसं इतर धर्मामध्ये म्हणतात की बाबा ईश्वरच सगळं आहे, ईश्वरच सगळं करतो, सगळं हे रहाट गाडगं जे चालतं सगळं ईश्वराच्यानंच चालतं, ईश्वराच्या हुकुमाशिवाय झाडाचं पानही हालत नाही, अशी लोकांची या ठिकाणी श्रद्धा असते. परंतु भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात की या जगाचा रक्षण करता किंवा पालन करता कोणीही नाही. आणि या जगात ज्या काही गोष्टी घडतात त्याला एकतर निसर्ग कारणीभूत आहे किंवा माणूस कारणीभूत आहे. त्याच्या घ्यायच्याच कारणामुळे या घटना घडत असतात. हे दुसरं तत्व. तिसरं तत्व भगवान बुद्ध सांगतात की आपली कशावरही मालकी नाही. हे जग सोडून जाताना सर्व काही इथूच ठेवून जायचं आहे. किती कमवा, किती ठेवा, काही प्रॉपर्टी कमवा, सोनं घ्या, हे घ्या, ते घ्या, बंगले बांधा, गाड्या बांधा, पण मरताना माणसाला काही सोबत काही घेऊन जाता येत नाही. सगळं इथंच ठेवून जायचं आहे. आणि म्हणून आपली कशावरही मालकी नाही, सगळं इथंच ठेवून जायचं आहे. तर कशावर मालकी आहे? जेवढं सोनं काढलं, माणूस मेला की त्याच्या अंगावरलं सोनं बिनं सगळे अंगठी बिंगठी सगळं काढून घेतात. काय बरं ठेवूनही काही फायदा नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांचा हा उपदेश हा रठ्ठपाल ऐकतो, श्रीमंताचा मुलगा. तिसरं सांगतात, चौथं सांगतायत ते की या जगात जे दुःख आहे, हे दुःख तृष्णेतून निर्माण होत झालेलं आहे. तृष्णा हाव आहे माणसाला आणि हे दुःखी, सगळे दुःखी आहेत, तृष्णेमुळे दुःखी आहेत. आणि हे जग या तृष्णेमुळे धडपडत आहे, सारखं धडपडत आहे. हे 4 तत्व या रठ्ठपालानं ऐकले, याच्या मनावर परिणाम झाला. हा ताबडतोब भगवान बुद्धांजवळ केला. भगवान बुद्धांना बोलला, मला आताच्या आताच प्रवज्जित करून घ्या, माझं मुंडन करा, मला चिवर द्या, माझ्या हातात भिक्षापात्र द्या. भगवान बुद्ध बोलले, बाबा असं आम्ही कोणाला प्रवज्जित करून घेत नाही, तुम्ही तुझ्या आईबापाची परवानगी घेऊन ये. मग हा त्याच्या आईबाबांकडे गेला. आईबाप बोलले की अरे तू एवढा मोठा आपली श्रीमंती आहे, एवढं सोनं आहे, ते सगळे बंगले, आपले घरदार आहे, एकुलता एक तू पुत्र आहेस, अरे याचा तू उपभोग घे, तू कशाला ते भिक्षू बनतं त्या भगवान बुद्धांच्या मार्गाला लागून, तू ते कामी तुला परवानगी देणार नाही. मग ते परवानगी देत नाही तर तो म्हणजे ठीक आहे, मग मी असाच लोडून मरून जातो. त्याचे मित्र बघतात, येतात,
ते मित्र म्हणतात काय झालं? अरे म्हणतात तो असं असं म्हणतोय, पर्वजित व्हायचं म्हणतोय. अरे मग ठीक आहे ना, तो असा लोळून लोळून मरून जाईल, काय होईल? त्याच्यापेक्षा त्याला घेऊ द्या, पर्वज्या घेऊ द्या, भिक्षू होऊन कमीत कमी तो तुम्हाला दिसेल तरी. अशा प्रकारे हे 4 तत्व भगवान बुद्ध सांगतात. आणि आजही हे चारही तत्व आपल्याला या ठिकाणी आपल्याला याचा अनुभव येतो की खरंच हे जे 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे ते आजही आपण त्याचा अनुभव जीवन जगताना या ठिकाणी घेत असतो. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहेत. उत्पत्ती स्थिती लय हे तत्व भगवान बुद्धांचं आहे. त्याचप्रमाणे प्रतीत्य समुत्पाद वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे. सगळं जे आहे प्रत्येक समुत्पाद मत हा विषय वेगळा आहे, त्याच्यात हे सांगितलेलं आहे. बुद्ध म्हणतात की कोणत्याही विषयाची आसक्ती ठेवू नये, कारण हे सर्व अशाश्वत आहे. व्यक्तीने त्यागाची भावना निर्माण करायला पाहिजे. माणसानं कधीही आपल्या मनामध्ये त्यागाची भावना असली पाहिजे, मग आसक्ती राहत नाही. माणसाच्या मनामध्ये आसक्ती राहत नाही, मग हे माझं ते माझं हे ते हे गोष्टी राहत नाही. म्हणून माणसानं दान करायला शिकलं पाहिजे. थोडंसं आपल्या कमाईतला दान करणं शिकलं पाहिजे, कारण सोबत काही घेऊन जाता येत नाही. जे काही आपण चांगले कामं करू ते सोबत येणार आहेत. व्यक्तीने त्यागाची भावना निर्माण करायला पाहिजे, कारण सर्व वस्तू मित्र नातेवाईक अनित्य आहेत. त्याविषयीची आसक्ती ठेवणे हे दुःखाचे कारण आहे. या कारणापासून अलिप्त राहणेच म्हणजेच धम्म. भगवान बुद्ध काय सांगतात की मुलं हे ते सगळं आपण म्हणत बसतो, पण हे सगळं काही आपल्याला सोडूनच जावं लागतं. आणि आपण त्याच्याबद्दल जी आसक्ती ठेवली तर तेच दुःखाचं कारण असतं. आणि म्हणून आपण याच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवलं पाहिजे. 6वं आहे कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असे मानणे म्हणजे धर्म. जगात समाजात जी नैतिक व्यवस्था आहे ती कोणत्याही ईश्वर किंवा दैवी शक्तीची देणगी नाही. लक्षात ठेवा, जगामध्ये जी नैतिक व्यवस्था आहे ही कोणी ईश्वर, कोणी परमात्मा, कोणी परमेश्वर किंवा हे कोणतीही जे काही अदृश्य शक्ती असेल ही त्याची देणगी नाही, तर त्याचा मूळ स्तोत्र जो आहे तो व्यक्तीच आहे. जे काही जगामध्ये घडतं अनैतिक नैतिक, कुठं बॉम्ब सोडत असतील, कुठं काही अजून काही, त्याला माणूसच कारणीभूत आहे. त्याच्यामध्ये ईश्वर बिश्वर काही करत नाही, माणूसच ते काही सगळं घटना घडते. आणि कोणतीही घटना या जगामध्ये कारणाशिवाय घडत नाही. कोणी जर म्हणत असेल की काही चमत्कार झाला किंवा तो कोणीतरी देवानं चमत्कार, हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. कोणताही चमत्कार झाला नाही आजपर्यंत. कोणी ईश्वराला बघितलं नाही, कोण परमेश्वराला बघत नाही, कोण त्याचा अनुभव घेतलेला नाही. परंतु काय आहे की हे श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये परिवर्तित झाली की मग कोणी काही सांगितलं तरी त्या लोकांना पटत नाही. व्यक्ती योग्य अयोग्य कर्म हेच नैतिक व्यवस्थेचं मूळ आहे. माणूस जे चांगलं काम करतो, कुशल कर्म अकुशल कर्म करतो, हेच नैतिक व्यवस्थेचं मूळ आहे. म्हणून कर्म हे नैतिक व्यवस्थेचं कारण आहे असे मानणे म्हणजे धम्म. आपण धम्माविषयी बोलतो सध्या, की माणूस जे कर्म करतो कुशल अकुशल कर्म, त्याच्यामधून जे काही गोष्टी घडतात त्याला हा माणूसच जबाबदार असते आणि याला मानणं म्हणजे धम्म. काही विशिष्ट व्यवस्थेनुसार बीजाचे वृक्ष होतात. निसर्गाची व्यवस्था आहे अशी की बाबा आपण एखादं बी लावलं तर त्याचं वृक्ष होते, पुन्हा ते वृक्ष मोठं होते झाड, त्या झाडाला पुन्हा फळं येतात, पुन्हा त्या फळात बीज तयार होतात, बिया, पुन्हा ते बिया काढले की पुन्हा त्याचे लावले की वृक्ष होतात. हे सगळं रहाट गाळगा या ठिकाणी चालतं. याला बौद्धांच्या बौद्ध परिभाषेत नियम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्था निर्मिती होणाऱ्या नियमांना ऋतुनियम म्हणतात. आता ऋतुनियम कसं, आता पावसाळा झाला आपला की हिवाळा येईल, हिवाळ्यानंतर उन्हाळा येईल, पुन्हा अजून पावसाळा येईल. हे ऋतुचक्र आहे. हे या निसर्गाचं रहाट गाळगा आहे. याच्यामध्ये कोणतीही अदृश्य शक्ती हस्तक्षेप करू शकत नाही. कोणताही ईश्वर असं म्हणू शकत नाही की नाही यावेळेस पावसाळा जरा अगोदर घेतो, हिवाळा नंतर घेतो, उन्हाळा जरा मध्येच घालतो. असं कधी होतं का? नाही होत. कारण हे सगळं नैसर्गिक आहे आणि या नैसर्गिक ऋतुचक्रानुसार हे ऋतुनियम आहेत. या ऋतुनियमानुसार हे सगळं चालते. बीजनियम, जर आपण एखादं आंब्याचं रोपटं लावलं तर त्याला काही पेरूचे फळं येणार नाहीत, त्याला आंब्याचेच फळं येतील, नाही का? किती आपण काही आराधना करा, मंत्रोपचार करा, काही करा, आंब्याला काही पेरू येणार नाही, आंब्याला आंबेच येतील. अशा प्रकारे हा बीजनियम. कालनियम, दिवसामागून रात्र येते, रात्रीमागून दिवस येते. हे सगळं चाललेलं आहे. हे रहाटगाड जगाचं आहे, निसर्गाचं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नाही. अशा प्रकारे हा कालनियम. आणि एक कर्मनियम आहे. कर्मनियम जो आहे, माणसानं जर चांगली कामं केली तर ते चांगलं होतं आणि जे वाईट केलं तर मग त्याची फळी त्याला वाईट मिळतात. एक गतिनियम आहे. हे जे चंद्र सूर्य तारे आहेत हे एका विशिष्ट गतीनं बांधलेले आहेत. त्या गतीमुळे ते एका ठिकाणी आहेत
आणि त्या गतीतूनच त्यांचं सगळं कार्य चालते. त्याला गती नियम म्हणतात आपल्या बौद्ध धर्मामध्ये. तर याच्यामध्ये कोणती ईश्वर किंवा परमेश्वराची शक्ती नाही आहे. काही जर लोक मानत असतील तर ते काही नाही. चंद्रग्रहण हे जे काही होतं त्याच्याही मागं कोणती शक्ती नाही. पृथ्वीच्या जेव्हा चंद्राच्या आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी येते तर मग ते चंद्रग्रहण होते. पुन्हा चंद्र त्याच्यामध्ये आला की सूर्यग्रहण होते. हे सगळं असं आहे. याच्यामध्ये विज्ञान आहे आणि या विज्ञानावर हे सगळं चालतं. याच्यामध्ये काही कोणत्या प्रकारची अंधश्रद्धा किंवा काही नाही. समाजामध्ये याच प्रकारचा नैतिक क्रम आहे. तो कसा उत्पन्न होतो, कसा राखला जातो, ती व्यवस्था कर्म नियमाप्रमाणे सांभाळली जाते. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली किंवा वाईट असेल तर बुद्धाच्या मते ती माणसावरच सोपवलेली आहे. या जगामध्ये जे काही चांगलं वाईट घडते ते सगळं माणसावर सोपवलेलं. भगवान बुद्ध म्हणतात त्याला माणूसच कारणीभूत आहे आणि माणसाकडेच त्याचं उत्तरदायित्व जातं. अशा प्रकारे भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. आता आपण अधम्म म्हणजे काय हे बघू. आतापर्यंत आपण काय बघितलं, धम्म म्हणजे काय, नाही का. धम्म म्हणजे काय, काय सांगशील धम्म म्हणजे? तुला विचारलं तर कोणी सांगते काय धम्म म्हणजे काय? नाही सांगत. मी एवढं बोललो मग काहीच फायदा नाही. मी काय बोललो, धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. नीती म्हणजे काय, माणसानं कसं चारित्र्यवान असलं पाहिजे, शील सदाचाराचं पालन केलं पाहिजे. आपण तुम्ही जे म्हटलं पंचशील, मी चोरी करणार नाही, मी हिंसा करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी व्याभिचार करणार नाही, मी दारू पिणार नाही म्हटलं ना आपण सुरुवातीला तुम्ही. बस तेच हे पंचशील जे आहे हे बौद्धांसाठीच नाही, लक्षात ठेवा. हे जगातल्या प्रत्येक मानवासाठी पंचशील आहे. सगळ्या जगातल्या माणसानं पंचशिलाचं पालन केलं तर पोलिसांचं काम कमी होईल, नाही का. मी असं ऐकलं एका ठिकाणी वाचण्यात आलं की भूतान हा देश जगातला सर्वात सुखी देश आहे. भूतान, या भूतानमध्ये आरोग्य, शाळा, तिथं चोऱ्या होत नाही, तिथं दरवाजाला कुलपही लावावं लागत नाही, एवढं सगळं आहे वातावरण. इथल्या माणसं तिकडे सुखी आहेत भूतानची. भूतान हा बुद्ध धम्मीय देश आहे, लक्षात ठेवा. तिथं सगळे बुद्धच आहेत सगळे. ते आपण बघतो टी व्हीवर कधी कधी. आताच आपले साहेब गेले होते त्या ठिकाणी, आपले प्रधानमंत्री साहेब 2 दिवस राहून आले त्या ठिकाणी. हां, आता जर टी व्हीवर वगैरे बघितलं असेल तर आपल्याला ते जाता येत नाही पण टी व्हीवर वगैरे बघायला मिळतात ते. तर हे अशा प्रकारे ते सुखी देश आहे. जपानला मी गेलो, जपान मला बघायला भेटलं. मी भरपूर ऐकलं होतं जपानविषयी. असाच एक संधी आली मला जपानला जायची. फार प्रगत राष्ट्र आहे जपान आणि बुद्ध राष्ट्र आहे. विशेष म्हणजे तिथं 33 कोटी देवापैकी किंवा मस्जिद किंवा चर्च किंवा काहीच दिसत नाही, कुठंच नाही. तुम्हाला सांगतो कुठंच तुम्हाला भिकारी भीक मागताना दिसत नाही. जे काही प्रचंड बुद्धविहारं मोठी मोठी त्या ठिकाणी आहेत, प्रचंड मोठी मोठी बुद्धविहारं आहेत. आणि त्या बुद्धविहारात आम्हाला नेलं तिथून त्या यानं टूरवाल्यानं. ते बघितलं मी माझ्या डोळ्यानं. एका ठिकाणी नारा या ठिकाणी एक प्रचंड पुरातन बुद्धविहार आहे आणि तिथं डोंगर आहे आणि त्या डोंगरातले हरण माणसामध्ये येतात असे फिरायला. जवळजवळ 500,000 हरणं त्या ठिकाणी फिरत होते असे माणसांमध्ये येऊन. ते काही पाळलेले नव्हते, मला वाटतं त्या डोंगरातूनच ते यायचे. तर मी म्हटलं आला आपल्या एखादं हरण दिसलं तर त्याची हड्डीसुद्धा दिसू देणार नाहीत आपल्या इकडचे लोक. आणि इथं माणसाच हे सगळं एवढे माणसाळलेले हे हरणं वगैरे आहेत. वाघसुद्धा त्यांचे असे त्याच्या आजूबाजूला चालतात त्याचे. आता ते पाळलेले आहेत किंवा लहानपणापासून ठेवलेले असतील कदाचित. पण एवढी तिथं ते नाही ते आहे. ते काय आहे ते करुणा मैत्री वगैरे ते आहे ना, ते तत्व त्यांनी पाळलेले आहेत. त्याच्यामुळे प्राण्याला सुद्धा माणसाची त्या ठिकाणी भीती वाटत नाही. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म आहे. आपण आता धम्म बघितला. हे जे मी आताची बडबड केली की नाही अगोदरची, ते धम्माची होती. आता ही अधम्माची बडबड काय आहे हे जरा ऐकून घ्या तुम्ही. आता दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म आहे. जे काही सांगतात ना या देवानं ते केलं. आता काही आमच्या महिला अशाच, मी असंच ऐकलं कोणाच्या तोंडून की बाबा लालबागचा राजा असतो ना, आता इतर गणपतीचं काय आहे माहीत नाही, पण ज्यावेळेस लालबागच्या राजाला गेलो की म्हणतात नवसच पुरा होतो. मुलगा मागितलं तर मुलगी होते, मुलगा मागितलं तर मुलगा होतो आणि मुलगी मागितली तर मुलगी, असं म्हणतात बुवा असं. पण आता मी म्हणतो की तुकाराम महाराजानं हे कितीतरी वर्षापूर्वी सांगितलं की 900 पोरं होती मग का करणे लागे पती. तुकाराम महाराज बोलतात, संत तुकाराम महाराज बोलतात 900 पोरं होती मग का करणे लागे पती. 900 जर पोरं झाले असते तर महिलांनी नवरे कशाला केले असते, नाही का. आणि कशाला गेले आपले देवाजवळ, मला पोरगा होते झाला पोरगा, नाही का. असं झालं असतं ना, मग कशाला नवऱ्याला जेवण द्या, त्याचे कपडे धुवा, त्याची सेवा करा, काही गरजच नसती. पण असं होत नाही. संत प्रजननासाठी एका स्त्री आणि एक पुरुष एकत्र ठेवा लागतो, त्यावेळेस प्रजनन होतं. आणि मुलगी आणि मुलगा होणं हे सुद्धा स्त्री पुरुषाच्या हातात नाही. त्याच्यामध्ये जे गुणसूत्र असतात, ज्याला क्रोटोझोम म्हणतात,
एक्स आणि वाय पुरुषामध्ये असतात आणि स्त्रीकडे एक्स एक्स असतात. स्त्रीचं एक्स आणि पुरुषाचं एक्स याचं हे झालं, समजा मिलन झालं किंवा हे एकत्र आले तर हमखास एक्स एक्स झाल्यामुळे मुलगी होते. हे विज्ञान आहे, हे आपण नाही सांगत, हे सगळे हे विज्ञान आहे. माझ्या भगिनी इथं शिकलेल्या असतील त्यांना हे माहिती आहे. आणि पुरुषाचा वाय आणि स्त्रीचा एक्स जर एकत्र आला तर हमखास मुलगा होतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण जे म्हणतो ना हिला मुलीच होतात, 5-5 ज्या मुलीच होतात, ते मुलीचा त्या स्त्रीचा काही दोष त्या ठिकाणी नसतो. बुद्ध धम्माचा बुद्धिवाद शिकवतो, दैनिक चमत्कृतीवर खंडन करतो. यामागे भगवान बुद्धांचे 3 उद्देश होते. कोणते उद्देश होते? व्यक्तीला बुद्धिवादी बनवणे. भगवान बुद्ध काय म्हणतात की जर तुम्ही चमत्कारावर विश्वास ठेवला नाही तर तुम्ही स्वतःच्या बुद्धीनं विचार करावा. अत्त ही अत्तनो नाथो कोई नाथो पुरुष. स्वतःचे मालक, स्वतःच्या बुद्धीनं विचार करा, स्वतःची प्रगती करा. व्यक्तीला स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. माणसानं जर हे काही समजा आपलं बुद्धीचा वापर केला तर स्वतंत्रपणे कोणताही शोध लावेल. कोणतंही नवीन आज आपण बघतो की जेवढे काही शोध लागले ते सगळे शोध बाहेरच लागले. टी व्हीचा घ्या, मोबाईलचा घ्या, स्कूटरचा घ्या, हे सगळे शोध सगळे बाहेरचं तंत्रज्ञान आहे. आपल्या इथं जरी अनेक देवदेवता असले तरी त्या देवतेमुळे कोणताही शोध लागला नाही. आणि आज आपल्या याच्यातले अनेक बुद्धिवादी आता तयार झाले. काय त्या दिवशी ते पेपरमध्ये वाचलं मी, सत्यपाल सिंग नावाचा IPS ऑफिसर BJPमध्ये मंत्री झालेला आहे. BJPचं सरकार आहे. आपण राजकारणाची गोष्ट नाही करत, पण जे आहे ते आपल्याला, हा माणूस काय म्हणतो की डार्विनचा सिद्धांत खोटा आहे. जो डार्विनचा सिद्धांत जगानं मान्य केला, आणि हा महाशय म्हणतो की डार्विनचा सिद्धांत खोटा आहे. न्यूटनने गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावलाच नाही असंही म्हणतो. म्हणजे आमच्या जिथले हे सगळे शोध आहेत आणि मग ते तिकडे घेऊन गेले आणि त्याने ते शोध लावले. आता हे असं अज्ञानी लोक ज्यावेळेस बडबडतात ना त्यावेळेस जे हे अनुयायी असतात ना, जेव्हा अंधश्रद्धेवाले, ते हे लगेच खरं मानतात. पण आपल्यासारखे वाचन करले असले, बुद्धिवादी असले तर आपण लगेच म्हणतो अरे हा जगानं सिद्धांत मान्य केला गुरुत्वाकर्षण शक्तीचा, डार्विनच्या याच्या सिद्धांतापासून माणसाची उत्पत्ती झाली, हे सगळं जगानं मान्य केलेले सिद्धांत आहेत, शोध आहेत. आणि हे असे काही बडबडतात ना त्यावेळेस बरंचसं कन्फ्युजन व्हायची शक्यता या ठिकाणी असते. ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची पूर्ती म्हणतात त्याची उगमताच नष्ट करणे. हे काय आहे? दैवी चमत्कारीवर देवावर एकदा विश्वास ठेवला की सगळे जे पाप करत राहा 12 महिने, आणि मग नदीमध्ये जाऊन किंवा गंगेमध्ये एक डुबकी मारा, सगळं खलास करून टाका. अशा प्रकारची मनोवृत्ती काही समाजातल्या लोकांची असते. आता असं कधी असते का? मग तसं जर असतं तर ते मासे तर 12 महिने पाण्यात राहतात नाही काय, पण त्यांना त्या जास्त पुण्यवान झाले असते. आता आपण बघतो बरेचसे आमचे वारकरी मंडळी वगैरे जातात आपल्या पंढरपूरच्या यात्रेमध्ये आषाढीला, आणि मग ते काय म्हणतात की बाबा 12 महिने आपण काही केलं तरी चालते, आणि मग जाऊन आपण तिथं डुबकी मारायची. त्या डुबकी मारली की सगळं जे 12 महिने काही वाईट कामं वगैरे केले ते सगळे नष्ट होतात. अशी त्यांची भ्रामक समजूत आहे. पण आपण याच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात. कारण एकदा देवावर विश्वास ठेवला की काही पापं करत राहा, मग तुम्हाला काही त्याच्यात अडचण येत नाही. अशा प्रकारची त्यांची हे असते, मनस्थिती असते. आणि म्हणून हे नष्ट उगम हे आपण अशी जी प्रवृत्ती आहे ही आपण इथं जे उगमस्थान आहे ते नष्ट केलं पाहिजे. याला बुद्ध धम्माचा सिद्धांत किंवा हेतुवाद म्हणतात. कोणत्याही घटनेत दैवी चमत्कार नसतो हे आपण जाणले पाहिजे. मी सांगितलं सुरुवातीला, ज्या काही घटना घडतात या जगामध्ये याच्या मागे कोणतेही देव किंवा कोणताही ईश्वर नाही, याला माणसच कारणीभूत असतात. नैसर्गिक किंवा मानवी कारण त्या घटनांमागे असते. आता जसं झालं आता आपल्या सांगली, सातारा, कोल्हापूरकडे जे झालं हे नैसर्गिक आपत्ती आहे. नैसर्गिक आपत्ती, भरपूर पाणी पडलं, भरपूर हे झालं ते झालं, बरेचसे घरं वाहून गेले, हे नैसर्गिक आपत्ती आहे. पण ज्यावेळेस जे बॉम्बस्फोट वगैरे होतात ना ते मानवी याच्यात असते, ते मानव ते करतो आणि त्या मानवांमुळे ते गोष्ट होते. बुद्ध म्हणतात प्रत्येक घटनेला कारण असते, कारणाशिवाय कोणतीही गोष्ट या जगामध्ये घडत नाही. ईश्वरावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे, लक्षात ठेवा. ईश्वरावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. भगवान बुद्धचं हे आहे, हे सगळे सिद्धांत भगवान बुद्धांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे. भगवान बुद्धांना ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त झालं आणि ज्यावेळेस ते त्या सारनाथला
मृगदाय वनामध्ये ते 5 परिवारजक होते, त्यांच्याबरोबर तपस्या करणारे कौंडिन्य, वप्प, बद्य, अश्वजित आणि महानाम. त्यांना ज्यावेळेस ते धम्म पहिलं प्रवचन ज्यावेळेस ते करतात की या धम्माचा संबंध ईश्वराशी नाही आहे, माझ्या धम्मामध्ये परमात्मा नाही आहे, स्वर्ग नर्व काही नाही आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात त्या ठिकाणी की माझ्या धम्माचा उद्देश माणसाशी माणसाप्रमाणे वागणं हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. म्हणजे माणसाला त्यांनी त्यांच्या धम्मामध्ये प्रमुख स्थान त्यांनी दिलं. हे जग ईश्वराने निर्माण केले असे ईश्वरावर विश्वास ठेवणारे लोक म्हणत असतात. जे ईश्वरवादी लोक असतात ते काय म्हणतात की बाबा हे सगळं ब्रह्मांड जे आहे हे सगळं ईश्वराने निर्माण केलेलं आहे, परंतु कोणतीही ईश्वर नावाची अज्ञात अदृश्य शक्ती कोणीही आजपर्यंत पाहिली नाही. जे म्हणतात ना की आम्ही हे पाहिलं ते पाहिलं, त्यांच्या कोणतेही पुरावे नसतात, त्या भ्रामक कल्पना त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून भगवान बुद्ध या ठिकाणी म्हणतात की ईश्वर नावाची अज्ञात अदृश्य शक्ती कोणीही आजपर्यंत पाहिली नाही, कोणताही पुरावा दिला नाही, कारण ईश्वराचे अस्तित्व कोणालाही आजपर्यंत सिद्ध करता आले नाही. भगवान बुद्ध सांगतात 2500 वर्षापूर्वी हे की या जगामध्ये ईश्वर नाही आणि ईश्वराचं अस्तित्व कोणालाही आजपर्यंत सिद्ध करता आलं नाही. हे जग उत्क्रांत झालेलं आहे. हे जग कसं झालं? हे ईश्वरानं निर्माण नाही केलं, हे उत्क्रांत झालेलं आहे आणि विकास पावलेला आहे असं अनेक शास्त्रज्ञांनी वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे. जग कसं झालं? कोणी ईश्वराने निर्माण केलं का? हे ब्रह्मांड नाही, हे उत्क्रांत झालं, एक ऑटोमॅटिक विकास पावत गेलं. आणि म्हणून वैज्ञानिकांनी जेव्हा शोध लावले तर वैज्ञानिकांनी हे सांगितलेलं आहे की बाबा हे जे जग आहे हे उत्क्रांत झालेलं आहे आणि म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. हे भगवान बुद्ध सांगतात. ईश्वरावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. त्याने 2500 वर्षापूर्वीचे नाकारलं सगळं. ब्रह्म सायुज्यावर आधारित धर्म हा अधम्म आहे. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. काय म्हणतात इतर धर्मामध्ये की ब्रह्म हे फक्त सत्य आहे आणि जग हे मिथ्या आहे. तर ब्रह्माचा आजपर्यंत कोणीही अनुभव या ठिकाणी घेतलेला नाही. ईश्वरावर विश्वास ठेवणे हे धम्माचे अंग नाही, तसेच ब्रह्म हे देखील धम्माचे अंग नाही असे भगवान बुद्ध म्हणतात. ब्रह्म हे अदृश्य आहे, त्याचा कोणीही अनुभव करू शकत नाही, त्यामुळे ब्रह्म हे केवळ काल्पनिक आहे, त्यावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. ब्रह्माची कोणी अनुभूती घेतली का? नाही. मग त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा असं भगवान बुद्ध म्हणतात. आत्म्यावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. भगवान बुद्धांनी आत्मा नाकारला. भगवान बुद्धांनी काय म्हटलं? आत्म्यावर आधारलेला धम्म हा काल्पनिक आहे, कारण आत्मा नावाचे कोणतीही इंद्रिय प्राण्याच्या शरीरात आतापर्यंत कोणालाही सापडले नाही. विचार करा, ज्यावेळेस एखादा माणूस मरतो त्याच्या बॉडीचं पोस्टमार्टम होतं तर डॉक्टर रिपोर्ट काय देतो की बाबा याच्या मेंदूला मार लागला म्हणून याचा मृत्यू झाला. दुसरा एखादा डॉक्टर काय रिपोर्ट देईल की बाबा याला हार्ट अटॅक आला, हार्ट अटॅक आल्यामुळे याचा मृत्यू झाला. पण असं कधी रिपोर्ट कधी वाचला काय तुम्ही की बाबा याच्या आत्म्याला मार लागला, याच्या आत्म्याला मार लागला म्हणून याचा मृत्यू झाला? असं कधीच नाही, कुठंच तुम्हाला आढळणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात की आत्मा नावाचं कोणतंही इंद्रिय माणसाच्या शरीरामध्ये नाही आणि जे काही माणसाच्या शरीरामध्ये जे आहे ते अदृश्य स्थितीतलं माणसाचं मन आहे. हे मनच माणसाकडून वाईट चांगल्या गोष्टी करून घेते. जे काही चांगलं करायचं आहे ते माणसाच्या मनामध्येच ते सगळं शिजत असते अगोदरच. एखाद्याचा मर्डर जरी करायचा आहे तरी अगोदर त्याच्या मानसिक स्थिती तयार होते, त्याच्या मनामध्ये फार द्वेष तयार होतो, फार त्याच्यामध्ये क्रोध तयार होतो आणि मगच तो त्या मर्डर करायच्या मागं लागतो. एवढं मोठं त्याचं हे करावं लागतं. हे साधी गोष्ट एखाद्या माणसाला चाकू सुरा मारणं किंवा एखादी पिस्तूलची गोळी मारणं काय असं साधारण जाईल का? पण त्याची अगोदर त्याच्या मनाची ती तयारी होऊन जाते. आणि भगवान बुद्धांनी मनाला जास्त मोठं स्थान दिलेलं आहे. मनातूनच हे सगळे या गोष्टीचा, अशा वाईट चांगल्या गोष्टीचा उगम या ठिकाणी होत असतो. आत्म्याला आकार नाही, रंगरूप नाही, गंध नाही, म्हणून आत्मा हे वास्तव नाही. भगवान बुद्ध म्हणतात की आत्म्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा त्याला रंग नाही, रंगरूप नाही, आणि मग आपण त्याला कसं काय मानायचं? म्हणून ही आत्मा ही काल्पनिक भरारी आहे, त्यावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे असं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. भगवान बुद्ध म्हणतात आपले शरीर 4 भौतिक घटकांनी बनलेले आहे. मी अगोदर सांगितलं आप, तेज, वायू आणि पृथ्वी हे 4 भौतिक घटक आहेत. मनुष्य किंवा प्राणी ज्या क्रिया करतो त्या मनाद्वारे करतो, तिथं आत्म्याची आवश्यकता नाही. माणूस जे काही करतो त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये ते त्याच्या मनातून सगळं त्याचा उगम होतो आणि मनाद्वारेच त्या सगळ्या क्रिया तो करत असतो. त्याच्यामध्ये आत्म्याचा काही संबंध येत नाही.
आत्मा करत नाही, आत्म्याचं काही घेणं देणं नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आत्म्यावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म आहे. आत्मा जर कोणी मानत असेल तर तो अधम्म आहे. मी तुम्हाला सांगितलं आत्मा नावाचं इंद्रियच नाही, हे मी सांगत नाही. हे ज्या देशाचं ज्यांनी संविधान लिहिलं आणि ज्या संविधानाच्या जोरावर एखादा चहा वाकणारा पंतप्रधान झाला, त्या बाबासाहेबांच्या संविधाना बनवणाऱ्यानंच हे आपल्याला सांगितलेलं आहे बुद्ध आणि धम्ममध्ये. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे भगवान बुद्धांच्या याच्यावरून सांगितलेलं आहे सगळं, ते त्रिपिटकावरून. यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. ब्राह्मणी धर्म हा यज्ञ यागावर विश्वास ठेवणारा आहे. या यज्ञांना नित्य यज्ञ म्हणतात, काही यज्ञांना नैमित्तिक यज्ञ म्हणतात. यज्ञ केल्याने फळ मिळते म्हणून तो करावा अशी समजूत आहे. आता नुकतंच एक वर्ल्ड कपची मॅच झाली होती आणि भारतातली टीम, इंडियन टीम जिंकण्यासाठी काही लोकांनी यज्ञ केला होता आणि त्या दिवशी मला वाटते त्यांनी जे काही थोडेसे भगवे कपडे पण घातले होते, पण त्या दिवशी आपली टीम हारली. लक्षात ठेवा, हारली ना. तर इकडे यज्ञ करत होते, त्याच्यामध्ये तूप बीप काय काय जाळत होते की भारताची टीम जिंकली पाहिजे, पण त्या यज्ञाचाही फायदा झाला नाही आणि ते भगवे कपडे घातले होते त्याचाही फायदा झाला नाही. मग पुन्हा त्या आकाशी कलरवर आले. लक्षात आहे ना, बघितलं असेल टी व्हीवर आपण हे सगळे. तर हे सगळं जे करतात ना, पूर्वीच्या काळी यज्ञामध्ये जनावर गाई वगैरे त्याच्यामध्ये टाकत होते आणि त्याचं मांस खात होते, दारू पित होते. अशा प्रकारचं ते यज्ञाचं कृत्य चालायचं आणि भगवान बुद्धांनी त्याला विरोध केला. काढून विरोध केला की तुम्ही असं जीवाचे हे करता. तर हे सगळं यज्ञात पशुचा बळी द्यायचे, मद्यप्राशन करायचे, बळी दिलेल्या प्राण्यांचे ते मांस खायचे पूर्वीच्या काळी. बुद्धाने अशा यज्ञाला विरोध केला, त्याविरुद्ध बंड केले आणि ती प्रथा बंद पाडली. म्हणून या यज्ञ यागावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म आहे. आपण बघतो बोळ मोठे यज्ञ करतात, त्याच्यामध्ये कितीतरी इकडे लोक आले तूप खायला भेटत नाही, तेल खायला भेटत नाही साधं, आणि तिथं तूप जाळलं जातं, तिथं तीळ जाळल्या जातात, काय काय त्याच्यामध्ये चालतं ते, आणि काही त्याचा फायदा. आता बरेचसे लोक ते पाऊस आला पाहिजे म्हणजे यज्ञ करतात. हे सगळे अंधश्रद्धा आहे. एका व्यवस्थेने हा माणसाच्या मानगुटीवर बसवलेलं एक प्रकारचं हे आहे, भूत आहे की तुम्ही असं करसाल तर असं होईल, तसं करसाल तर तसं होईल. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात की हे सगळं जे आहे हे इथंच का, हे चातुर्वर्ण व्यवस्था इथंच का, हे सगळे 33 कोटी पण पूर्ण जगामध्ये का नाही, इथंच का, असं भगवान बुद्ध म्हणतात. भारतातच काय हे सगळं. त्या दिवशी रामदेव बाबाचं भाषण ऐकत होतो. रामदेव बाबा, संत रामदेव बाबा, जे चांगले पती नाही झाले पण उद्योगपती चांगले झाले, सगळ्या भारतात त्याचा माल खपतो आजकाल. आता तर ते त्या दिवशी मी बघितलं टी व्हीवर त्या याच्यावर की त्यांचा जो एक बालकृष्ण योगी जे हे सांगत असतो, हे दवा घ्या, हे जडीबुटी खा, हे काय हे खा, ते खा, याचा ज्यूस प्या, त्यानं कॅन्सर बरा होतो. त्याच माणसाला त्या दिवशी हार्ट अटॅक आला आणि हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं होतं. जे टी व्हीवर वगैरे ते सगळं व्हायरल झालं त्याच्यावर, यूट्यूबवर वगैरे, की म्हणजे बघा हे लोकांना दिवसभर शिवत्या बनवतात, लोक बिचारे तसेच करतात. आणि हे यांनाही या विज्ञान, आता दवाखाना म्हटलं म्हणजे विज्ञान. आयुर्वेदाला आपण मानतो असं नाही आहे, आयुर्वेदिक आहे ठीक आहे, परंतु काय काही ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी दवाखान्यातच जाऊन बऱ्या होतात. कॅन्सरची गाठ हे दवाखान्यातच जाईल बरी होईल. त्याला काही कोणी रामदेव बाबा म्हणेल की हे जडीबुटी खा, ते घ्या आणि तो हे क्या, ते नाही जमत, ते ठीक आहे. तर हे असं सगळं आहे. काल्पनिक अनुयावर आधारलेला धम्म हा अधम्म आहे. या विश्वाची निर्मिती कशी झाली, जग कसे आणि कशा प्रकारे नष्ट होईल, अशा प्रश्नावर विचार करणे म्हणजे आपला अमूल्य वेळ आणि जीवन नष्ट करणे. जगात बऱ्याचशा लोकांना ही चर्चा करायची आहे असते, अरे बाबा हे जग कसं तयार झालं, या जगामध्ये कोण आहे, या जगाचा करता करविता कोणी आहे काय, हे नष्ट कसं होईल, हे विनाकारणच्या चर्चा असतात. भगवान बुद्धांच्या संघामध्ये एक मालुक्य पुत्त नावाचा एक भंते होता आणि हा मालुक्य पुत्ताच्या नावाच्या याच्यामध्ये कल्पना आली की मी भगवान बुद्धांच्या संघामध्ये बऱ्याच दिवसापासून आहो, तर भगवान बुद्ध माझ्या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे की या जगात ईश्वर आहे का, या जगात आत्मा आहे का, हे आहे का, ते आहे का, असं तो बोलायला लागला. भगवान बुद्धांजवळ गेला, म्हणे भगवान बुद्ध मला काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत, माझं जर समाधान झालं तर तुम्ही मग मी संघात राहील, नाहीतर मी निघून जाईल. मग भगवान बुद्धांची एक रीत होती बोलायची, मग ठीक आहे बाबा तू आला माझ्या संघामध्ये, काय मी तुला बोलावलं होतं का, म्हणजे नाही. मग मी असं काही बोललो होतो का की तुला ईश्वराबद्दल मी काही सांगेल, मग नाही. मी काही आत्म्याबद्दल सांगेल असं काही बोललो होतो का, मग नाही. मग तू हे असे प्रश्न, निरर्थक प्रश्न काय करतो, तू या जीवनामध्ये आला तर जीवनापासून तर मृत्यूपर्यंत तू चांगलं काम करत राहा. समजा मी तुला एक उदाहरण देतो की एका माणसाला बाण लागला आणि मग तो बाण काढायला त्याच्याजवळ गेले काही लोक होते
आणि बाण काढायला गेल्यावर तो बाण लागणारा काय म्हणतो, ए बाबा मला बाण कोण मारला पहिले सांग, मला बाण कोण्या माणसानं मारला, त्या माणसाची जात काय होती, त्या माणसाचं कुळ काय होतं, त्याचा धर्म काय होता, तो काळा होता की गोरा होता, त्याचा हे कलर कसा आहे, तो कुठं गेला पडून. अरे मग असं जर तू प्रश्न करत गेला आणि बाण काढण्याआधी हे प्रश्न तू करत गेला की बाण काढू नका, ते मला प्रश्नाची उत्तर पहिले द्या, तू जिवंत राहशील का? बोलतो नाही. मग तू हे असे निरर्थक प्रश्न का घेतोय, असं भगवान बुद्धांनी या मालुक्य पुत्राला त्या ठिकाणी हे केला होता, हे उत्तर दिलं होतं त्याचं. आणि मग त्याचं ते सगळं शांत झालं. मग भगवान बुद्धांना काही प्रश्न तो विचारत होता. अशा प्रश्नावर विचार करणे म्हणजे आपला अमूल्य वेळ आणि जीवन नष्ट करणे. जे जीवन भेटलं आपण त्याचं कुशल कर्म करून जगा ना चांगल्या प्रकारचं. ते तो काय करणार, ते जग कधी झालं, ते पान हे कशी होईल, जग बुडी काय गरज आहे, या प्रश्नांच्या उत्तराशी मनुष्य आणि समाजाच्या कल्याणाचा कोणताही संबंध नाही. म्हणून काल्पनिक अनुभवावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. काल्पनिक याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म आहे असं भगवान बुद्ध सांगतात. 7वं आहे धर्मग्रंथाचे केवळ पठन करणे म्हणजे अधम्म. धर्मग्रंथाचं फक्त पठन करायचं. जे लोक केवळ ग्रंथाचे पठन करतात त्याच्या ठिकाणी शील असलं पाहिजे, कारण शीलरहित विद्या ही विनाशास कारण आहे. तुम्ही जर पठन करता धर्मग्रंथाचं तर तुमच्याकडे शीलही असलं पाहिजे, नाहीतर मग त्याचा काही फायदा होणार नाही. आपलं म्हणतो ना आपण, ते आपली एक गाथा, येता होता धम्मधरो या होता भूभासती योच अपंपी सुत्वान्नम धम्मम कायेन पसती. पुष्कळ बोलण्यानं कोणी काही धर्मधर होत नाही. आणि म्हणून ते भगवान बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात की तुम्ही त्याचं आचरण केलं पाहिजे. भगवान बुद्धांचा जो धम्म आहे हा मुळीच भाषणाचा विषयच नाही, हा आचरणाचा विषय आहे. आचारो परमो धम्मो. आचरण आपण आपलं केलं पाहिजे. जे शील दिलेले आहेत आपल्या हातात. शील देखील विद्येशिवाय अपूर्ण आहे, म्हणून शील आणि विद्या सोबत असल्या पाहिजे. शील देखील विद्येशिवाय अपूर्ण आहे. शील जर असलं तर ते विद्येशिवाय अपूर्ण आहे. शील आणि विद्या सोबत असली पाहिजे. केवळ विद्या हे धम्माचे अंग नाही, शीलरहित विद्येचा दुरुपयोग होऊ शकतो. शील, जरी एखादा माणूस विद्वान असला तरी त्याच्याकडे शील पाहिजे. बाबासाहेबांनी जे सगळं काही जिंकलं आपल्याला हे चांगले दिवस शीलाच्या जोरावर आलं. बाबासाहेब बाहेर राहायला होते, फॉरेनला कसं सोयर वातावरण असतं, कोणी काय दारू पितात, काय कोणी काय काय करतात, पण बाबासाहेबांनी दारूच्या थेंबाला स्पर्श केला नाही, कधी सुपारीच्या खांडाला बाबासाहेबांनी स्पर्श केला नाही. नाहीतर फॉरेनला सोयर वातावरण असतं तर बाबासाहेबांना ते तिथं घेतलं असतं तर आपल्याला हे दिवस नसते आले. बाबासाहेबांनी ते जीवन जगलं नाही. 18-18, 20-20 तास त्यांनी अभ्यास केला. लायब्ररीमध्ये बसायच्या वेळेस तो टाईम जाऊ नये म्हणून खिशातच पाव घेऊन जायचे, तिथं पाव खायचे. त्या लायब्ररीच्या लक्षात आलं, लायब्ररीन बोललं तुम्ही हे इथं अलाउड नाही, इथं हे पाव वगैरे खायला, तुम्ही बाहेर जायला पाहिजे. तर बाबासाहेब बोलले माझा वेळ जाईल तिकडे जाऊन, म्हणून मी इथंच बसतो. पण तुम्ही अलाउड नाही, तुम्हाला शिक्षा देणारच. कोणती शिक्षा देता, कमीत कमी मला लायब्ररी येऊ नको म्हणून शिक्षा नका देऊ, लायब्ररीत मला आलंच पाहिजे, माझ्याकडे वेळ कमी आहे, 2-3 वर्षातच मला हा माझा अभ्यासक्रम 8-10 वर्षाचा पूर्ण करून जायचा आहे. आणि मग तो काय बोलतो, ग्रंथालय लायब्ररीवाला तुम्हाला एकच शिक्षा देतो, उद्यापासून मी डबा आणील, त्यातला तुम्ही अर्धा खायचा. अशा प्रकारची शिक्षा बाबासाहेबांना दिली. आणि म्हणून बाबासाहेब हे महामानव तयार झाले. सगळेजण ते स्टार प्रवाहावर बघत असाल तुम्ही कदाचित, त्या स्टार प्रवाहावर बघितलं की असं अंगावर काटे येतात की कशा प्रकारचं जीवन बाबासाहेब जगले. आज आपल्याला हे दिवस आले, आपली मुलं चांगली इंग्लिश मिडियममध्ये शिकायला जातात, आणि बाबासाहेबांना कशा कशा हालअपेष्टा, कसे ते दिवस काढले, आणि कसे ते महामानव असेच होत नाही. माझ्या भगिनींनो, महामानव असे तयार होत नाही. महामानव खास कडग्यातून, फार त्रासातून, फार परिश्रमातून होतात, त्यावेळेस ते महामानव होतात. आणि मग आपल्या हृदयावर ते स्थान त्यांचं होतं. 8वा आहे धम्मग्रंथ प्रमादित आहेत असे मान्य म्हणजे अधम्म. धार्मिक ग्रंथाविषयी अंधविश्वास ठेवल्यामुळे स्वातंत्र्य दृष्टी नष्ट होते. धार्मिक ग्रंथावर विश्वास ठेवला तर आपली जी बुद्धी आहे, स्वतंत्र बुद्धी आहे, ती नष्ट होते. कारण बाबा ते काही धर्मामध्ये आहे. बाबासाहेबांनी जेव्हा 13 ऑक्टोबर 1935 येवल्याच्या ठिकाणी आपले घोषणा केली, भीमप्रतिज्ञा केली की मी बुद्ध धर्म आपल्या हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मात मी मरणार नाही, त्यावेळी बाबासाहेब गप्प बसले नाही. जवळजवळ 21 वर्षे बाबासाहेबांनी सगळ्या धर्मग्रंथाचा अभ्यास केला. सगळे धर्मग्रंथ त्यांनी वाचून काढले. आणि मग त्यांना कळलं की हे बाकीचे जे धर्म आहेत, यांचे जे ग्रंथ आहेत, याच्यातलं एकही अक्षर बदली करू शकत नाही. उदाहरणार्थ कुराण असेल, कुराणातलं एकही अवाक्षर बदली करायचा त्या धम्माच्या कोणत्या याला गुरुला अधिकार नाही. तसंच त्या ख्रिश्चनांचं बायबल आहे, बायबलमध्ये सुद्धा बदली करण्याचा अधिकार नाही. असा धर्म बाबासाहेबाला नको होता. म्हणून बाबासाहेबांनी हा विज्ञानवादी धम्म आपल्याला बाबासाहेबांनी या ठिकाणी दिला.
तसेच धार्मिक ग्रंथावर टीका देखील करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा झाली पाहिजे आणि त्याचबरोबर काळानुसार परिवर्तन देखील आवश्यक आहे. म्हणून धर्मग्रंथ प्रमादित आहे असे म्हणणे म्हणजे अधम्म आहे. माणसानं जे धर्मग्रंथामध्ये लिहिलेले आहे, कालाम सुत्त जर वाचलं तर त्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी फार चांगला उपदेश केलेला आहे. कालाम लोक येतात भगवान बुद्धांजवळ, का हो म्हणतात आमच्या गावात कोणी येते आणि आम्हाला काही सांगते, हे करा ते करा ते करा, आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा. कलाम लोक भगवान बुद्धांजवळ येतात, म्हणतात की बाबा आमच्या गावात येतो, तो कोणी येतो, तो एक प्रवचन करून जातो, तो दुसरा म्हणतो ते प्रवचन करून जातो, तिसरा ते प्रवचन करून जातो, हे असं वागू नका असं करा म्हणतो, मग आम्ही करायचं तरी काय, तथागत आम्हाला सांगा. मग भगवान बुद्ध म्हणतात की बाबो तुमच्या सत्सविक बुद्धीला जे पटते ते तुम्ही करा, मी सांगतो म्हणून करू नका. एही पश्चिको उपनायको पंचतम विदित, नाही का, या आणि पहा, अनुभूती घ्या आणि मग याचा स्वीकार करा. भगवान बुद्धांनी कोणावरही जबरदस्ती त्या ठिकाणी केलेली नाही की माझा धम्म स्वीकारा. अशा प्रकारची आपण धम्म आणि अधम्माबद्दल बरीचशी चर्चा झाली, बरीचशी बडबड झाली. आता आपण सधम्माकडे वळूया. सधम्म म्हणजे काय? आता हा सधम्म म्हणजे थोडासा लक्षात ठेवण्यासारखा आहे की आपण कसं वागलं पाहिजे, कसं आपण जीवन व्यतीत केलं पाहिजे. मनाची मलिनता दूर करणे हे सधम्माचे पहिले कार्य आहे. मनामध्ये जे विकार आहेत, मनामध्ये जे काही अशुद्धी आहे ते दूर केली पाहिजे, हे पहिलं कार्य आहे सधम्माचं. व्यक्तीच्या जीवनात मनच सर्व समस्यांचं मूळ आहे. माणसाचे जे काही मन आहे, मी सुरुवातीलाही सांगितलं, हे जे जे काही वाईट चांगले कामं होतात हे माणसाचे, याचा उगम माणसाच्या मनामध्ये होतो. आणि म्हणून व्यक्तीच्या जीवनात मनच सर्व समस्यांचं मूळ आहे. मनाचे सर्व क्रिया प्रतिक्रियांवर अधिपत्य असते. मनच आपलं शरीर, आपले जे काही अवयव आहे सर, शळायतन, अविद्यापच्चय संखारा, संखारपच्चय विज्ञान, विज्ञायपच्चय नामरूप, नामरूप पच्चया षडायतन. षडायतन म्हणजे काय की हे जे आपले हे अवयव आहेत, डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, जीभ आहे, जीभ चव घेते, कान ऐकते, डोळे पाहतात, नाक वास घेते, नाही का, हे, आणि त्वचा स्पर्श जाणते, याचे काय काय विषय आहेत. हा विषय मोठा आहे. पण एक 6वं सुद्धा इंद्रिय भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. ते 6वे इंद्रिय जरी आपल्याला दिसत नसलं तरी ते इंद्रिय या 5ही याच्यावर ते हुकूमत गाजवते. हे 5ही जे इंद्रिय आहेत ना आपले, कान, नाक, डोळा, जीभ वगैरे, याच्यावर हे 6वं जे इंद्रिय आहे, षडायतन ज्याला म्हणतो आपण, हे 6वं जे आहे हे मन आहे. हे मन कोणाला दिसतं का? नाही दिसत. पण हे मन कामं बाकी सगळं करून घेतो आपल्या याच्याकडून, आपल्या शरीराकडून हे मन सगळं हे करून घेते आणि हे हुकूमत गाजवतं आपल्यावर. म्हणून मनाला फार भगवान बुद्धांनी सांगलं, मनात दुष्ट विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्यही दुष्ट बनते. मनात जर दुष्ट विचार असतील तर समजून झाला की तुमचं कामही तुमचं दुष्टच होईल, तुमच्या मनात सगळं कार्यही तुमचं दुष्टच होईल. त्यामुळे समाजाचे व स्वतःचे सुद्धा नुकसान होते, समाजाची नुकसान होते, स्वतःचंही होते. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात, सागर मनाचा जिथे शुद्ध आहे, सागर मनाचा जिथे शुद्ध आहे तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं, नाही निर्मळ मन काही करेलच साबण. किती घासा काय होणार आहे, निर्मळ मनच नाही. नाही निर्मळ मन काय करील जाबन, जैसे ज्याचे चित्त शुद्ध तैसा होईल बोध. ज्याचं जसं चित्त आहे, ज्याचं जसं मन आहे, तसाच त्याला बोध होईल. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा या मनाचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. जर मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्य दोन्ही चांगले असतात. आणि अशा सदाचारापासून मिळणारं सुख सावलीप्रमाणे आपल्या पाठी चालत असते. आपले जर शब्द, आपले विचार जर चांगले असले तर जे सुख मिळतं ते सावलीप्रमाणे आपल्याबरोबर असतं. मनोपुब्ब गम्मा धम्मा मनोसेट्टा मनोमया, मनसाचे पसन्नेच भासती वा करोती वा, ततो न सुखन मिळती छाया न अनपायिनी. म्हणजे सुख हे सावलीप्रमाणे तुमच्या पाठलाग करते. आणि जर तुमच्या कडून जर अकुशल कर्म घडलं तर बैलगाडीच्या चाकामागे ते कसं चाक बैलामागं धावते, तसं ते कुशल कर्म सुद्धा तुमच्या मागं धावत राहते. त्याच्यापासून मुक्ती नाही. समाजात दया, सद्भावना, प्रेम, मैत्री वाढते. शांती व न्यायाची भावना निर्माण होते. मनाची मलिनता दूर करणे, दुष्ट विचारांपासून दूर राहणे, सामाजिक व स्वकल्याण साधणे सधम्म आहे. दुसरं आहे, जग हे धम्म राज्य बनविणे म्हणजे सधम्म. सदाचाराचे साम्राज्य बनविणे हा सधम्म आहे. बौद्ध धम्मात स्वर्ग नरक या गोष्टीला कोणतेही स्थान नाही. मी सांगितलेलं आहे, सगळं काही इथंच भोगायचं आहे. कोणी जर म्हणत असेल की मी काही केलं तर मला स्वर्गात काही गोष्टी भेटतील, तर स्वर्ग आजपर्यंत काही कोणी नाही पाहिला.
भरपूर मोठे मोठे यानं गेले, चंद्रावर गेले, इकडे तिकडे गेलं. आताही एक पाठवलं आपण यान, पण स्वर्गाचा शोध काही कोणाला लागला नाही. शोध हे स्वर्ग वगैरे हे सगळं भ्रामक कल्पना आहेत. इथंच करायचं आहे, इथंच भोगायचं आहे, कुठंच लपायचा चान्स नाही आहे. चांगले कामं केले चांगलं फळ इथंच भेटेल, वाईट कामं केले तर वाईट फळ इथंच मिळेल. आसाराम बापूनं वाईट कामं केले, भरपूर चांगले कामं केले, नंतर काही वाईट कामं केले तर आज त्याला जेलची हवा खावं लागते. बाबासाहेबचं संविधान फार मोठं कोणालाही झटका दिल्याशिवाय राहत नाही. कोणी बाबा असो नाहीतर कोणी मग अजून कोणी प्रधानमंत्री असो. आपला होम मिनिस्टरसुद्धा, आपला अर्थमंत्री चिदंबरमला सुद्धा त्याच्यानं काही चूक झाली तर आज त्याला जेलची हवा त्या ठिकाणी खावावं लागत आहे. हे सगळं त्या कुशल अकुशल कर्माचंच फळ आहे आणि ते इथंच भोगायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण आपल्या बौद्ध धम्मी यांनी एक आदर्श जीवन जगून आपलं कार्य चांगलं ठेवलं पाहिजे, जेणेकरून इतर लोकांनी आजूबाजूचे आपला आदर्श घेतला पाहिजे की हे लोक बघा, हे देवाची पूजा करत नाही, कोणत्या देवाला नवस करत नाही, हमेशा हे बुद्धविहारात असतात, तरी हे लोक चांगले असतात, याची मुलं चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतात, चांगल्या प्रकारच्या यांना नोकऱ्या लागतात, असं इतर लोकांनी म्हटलं पाहिजे. आणि म्हणून आपण आपला आदर्श या ठिकाणी ठेवला पाहिजे. ईश्वराच्या शासनाखाली राज्य आहे यावर बौद्ध धम्माचा बिलकुल विश्वास नाही. व्यक्तीच्या सदाचारापासूनच धर्मराज्य बनू शकते. माणसं जर सदाचारी झाले तर चांगलं राज्य धम्मराज्य बनू शकते, आणि वाईट जर माणसं कर्म करत असतील तर मग ते वाईटच होतं. जगातील दुःखाचा नाश करण्यासाठी सदाचाराची अत्यंत आवश्यकता आहे. दुःखाचे निवारण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या माणसाची धर्माप्रमाणे वागले पाहिजे, त्यामुळे जगात धम्मराज्य स्थापन होईल. तिसरा आहे धम्मविद्या सर्वात मोकळी करणे म्हणजे सधम्म. विद्या म्हणजे ज्ञान, प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. प्रज्ञा हे धम्माचे महत्त्वाचे अंग आहे. प्रज्ञेला महत्त्व आहे आपल्या भगवान आपल्या धम्मामध्ये. प्रज्ञा म्हणजे शहाणपण. एक विद्यार्थी होता, पहिले गुरुकुल पद्धत होती, आणि हा विद्यार्थी एका आश्रमामध्ये विद्या शिकण्यासाठी गेला. कोणती विद्या? माणसाला जिवंत कसं करतात, माणसाला जिवंत करण्याची विद्या शिकायला गेला, गावापासून बरंच दूर. मग तिथं तो विद्या शिकला, माणसामध्ये प्राण टाकण्याची, माणसाला जिवंत करण्याची विद्या. आणि मग त्याचा तो कोर्स त्याचं सगळं पूर्ण झालं, आणि मग गावाकडं परत यायला निघाला. तो गावात परत यायला निघाला तर थोडा डोंगरातून रस्ता होता, खास खडगे थोडे झाडं वगैरे होते. तिथं एक सिंह मरून पडलेला होता. एक सिंह त्या ठिकाणी मेलेला होता. याला वाटलं, अरे मी तर जिवंत करण्याची विद्या शिकलो, मग का नाही याच्यावर प्रयोग करायला पाहिजे आपण, या सिंहावर आपण आपल्या विद्येचा प्रयोग करायला पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, ते काही जे मंत्रोपचार जो शिकून आला ते मंत्रोपचाराचा प्रयोग त्या सिंहावर त्यानं केला. सिंह जिवंत झाला आणि बघितलं गेले चांगलं भक्ष्य समोरच आहे, आणि केलं त्या पोराला, त्या विद्या शिकणाऱ्याला मारून टाकलं. म्हणजे बघा, त्याला जर कळलं असतं की मी कोणाला जिवंत करतो, मांसाहारी प्राण्याला, हा पहिले माझाच हे करीन ना, नाही का, त्याला तेवढी शहाणपण सुचलं नाही. एवढी मोठी विद्या शिकून आला होता तो, पण त्याला तेवढी शहाणपण सुचलं नाही की हा मांसाहारी प्राणी आहे आणि याला जर मी जिवंत केलं तर हा पहिले माझ्यावरच हल्ला करेल आणि मलाच खाऊन गिळून घेईल. त्याला ते सुचलं नाही आणि बिचारा प्राणास मुकला. याला म्हणतात शहाणपण. त्याला शहाणपण सुचलं असतं की त्याच्या लक्षात आलं असतं की बाबा सिंह हा मांसाहारी प्राणी आहे, याला मी जिवंत केलं तर हा माझ्यावरच पहिले अटॅक करेल, तर त्याला ते सुचलं नाही. त्याला शहाणपण म्हणतात. ती प्रज्ञा माणसाकडे असली पाहिजे. जेव्हा धम्म सर्वांना विद्या घेता येईल असा प्रयत्न करतो तेव्हा सधम्म ठरतो. पूर्वीच्या काळी चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार ज्ञान फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना घेता येत होतं. आपल्याला शिक्षणाची बंदी होती. जे काही चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण झाली होती त्या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जो ब्राह्मण वर्ग होता, जो मुखातून जन्मलेला होता, ब्रह्माच्या मुखातून जन्मलेला जो वर्ग होता, शिक्षणाचा अधिकार त्यालाच होता, शिकवण्याचा अधिकार त्यालाच होता, पुरोहितगिरी करण्याचा अधिकार त्यालाच होता. आणि जे क्षत्रिय होते, या क्षत्रियांना थोडंसं शिक्षण घ्यायचं, त्यांना पूर्ण शिक्षण नव्हतं. त्यांनी फक्त सीमेचं रक्षण करायचं आणि तेवढंच शिक्षण घ्यायचं. जो वैश्य होता, जो व्यापार करायचा, त्याला फक्त व्यापारापुरतं शिक्षण घ्यायचं. आणि जो शूद्र होता, या शूद्रानं या वरच्या तिन्ही वर्गाची सेवा करायची. अशा प्रकारची ही चातुर्वर्ण व्यवस्था होती. आजही त्या चातुर्वर्णाचा व्यवस्थेचा पुरस करणारे लोक जन्माला आलेले आहेत. आज जर आपण विचार केला आजच्या स्थितीचा, तर फार भयंकर वातावरण देशामध्ये आहे. याच्यामध्ये ज्या स्वायत्त संस्था आहेत आपल्या, त्या स्वायत्त संस्थावर सुद्धा अटॅक होत आहे. लोकसभेपासून काही अंतरावर या ठिकाणी संविधान जाळलं गेलेलं आहे. त्या संविधानाचे त्याच्यावरही कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही मोठमोठ्या व्यक्तीने.
जरी आपले प्रधानमंत्री बोलले एका भाषणामध्ये की बाबासाहेबांच्या संविधानावर मी चहा विकणारा प्रधानमंत्री झालो, पण ज्यावेळेस संविधान जाळलं गेलं त्यावेळेस कोणाकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. संविधान जाळलं तरी संविधान संपणार नाही, किंवा संविधान या देशाचं गेलं तर या देशात अराजक माजेल. आता त्यानं काय केलं की संविधानिक संस्था ज्या आहेत, CBI असेल, RBI असेल, निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल, त्याच्यावरच त्यांनी आपली माणसं पेरलेली आहेत. आता जसं रिझर्व्ह बँकमध्ये बघा, एक उदाहरण या ठिकाणी दिलंच पाहिजे, तुम्हाला सांगितलंच पाहिजे की रघुराम राजन नावाचा गोल्ड मेडलिस्ट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी त्याची इकॉनॉमिकची डिग्री होती, आणि असा माणूस RBIचा गव्हर्नर होता. अशा माणसाला ॲक्च्युली मुदतवाढ द्यायला पाहिजे, त्याच्या बुद्धीचा उपयोग देशासाठी करून घ्यायला पाहिजे. पण आपल्या देशात बुद्धीची ॲलर्जीच आहे, कारण बाबासाहेबांसोबत तेच घडलं. एवढे मोठे अर्थशास्त्री बाबासाहेब की या देशाला जर अर्थमंत्री बनवलं असतं बाबासाहेबाला, त्यावेळेस त्या देशाचा कधीचा महासत्ता झाला असता देश, याला वाट नसती बघावं लागली. पण बाबासाहेबांना अर्थशास्त्री नव्हतं, पण अर्थशास्त्र पद नव्हतं दिलं, कायदेमंत्री बनवलं होतं. जर रघुराम राजन नावाचा माणूस रिझाईन करून निघून जातो इथून, अरे दुसऱ्या देशात लंडनमध्ये जाऊन त्याला पुन्हा त्या ठिकाणी त्यांच्या बँकेचा तो गव्हर्नर झाला, मागं मी यूट्यूबवर बघितलं. त्याच्यानंतर एक उर्जित पटेल नावाचा गव्हर्नर आला, तो सुद्धा चांगल्या प्रकारचा अर्थशास्त्री होता, हे होता तो. त्याला सुद्धा राजीनामा देण्यास मुदतीपूर्वी भाग पाडलं. आणि सध्याचा गव्हर्नर कोण आहे माहिती आहे का? शक्तिकांत दास, MA इतिहास, RBIचा गव्हर्नर, रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर आणि इतिहासातला MA झालेला माणूस. काय करेल हा माणूस? त्यानं डायरेक्ट आता काय केलं, जवळजवळ 2.25 कोटी लाख बँकेचा जो आजपर्यंत कोणा त्याला हात लावला नाही, कोणत्याही आजपर्यंतच्या सरकारनं, काँग्रेस असू द्या नाही तर कोणती असू द्या, त्यांनी जो राखीव निधी असतो त्या राखीव निधीला हात लावला नाही. आता या माणसानं मात्र ते 2.25 करोड ते यायला खर्चायला 2.25 लाख करोड ते यांना देऊन टाकले. हा पैसा कोणाचा असतो? रिझर्व्ह बँकचे जनतेचा असतो. या आपण जी FD करतो त्या FDतले 1 लाखाची केली तर 25,000 हे रिझर्व्ह बँक जमा होतात. जर उद्या त्या बँकेचं दिवाळं निघालं तर तुमचे 1 लाख तुम्हाला परत मिळतात. तो पैसा तुमचाच असतो, पण त्या पैशाला सुद्धा डल्ला मारण्याचं काम आजच्या व्यवस्थेनं त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे सगळ्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे काही या ठिकाणी चाललेलं आहे, सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश TV वर येऊन, सगळ्यांना लक्षात असेल तर TV वर येऊन ते बोलले होते जनतेसमोर, मीडियासमोर, की लोकशाही धोक्यात आहे, लोकशाहीला कमजोर करण्याचे प्रयत्न या देशात होत आहेत. EVM मशीन, तुम्ही मत कुठेही टाका, EVM मशीन ठीक आहे, तुम्ही एवढे मोठे निवडून येता तर मग लोक म्हणतात की नाही ते आमच्या याच्यावर करा, बॅलेट पेपरवर मतदान घ्या. मग घ्या ना, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना निवडून येता. पण नाही, शरदीय प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यावर भरपूर केलं, राज ठाकरेंनी त्याच्यावर केलं, पण तो निवडणूक आयोगच मानायला तयार नाही. निवडणूक आयोग म्हणते नाही हम जुने पुराने काल में नहीं जाएंगे, अभी हमको आगे जाना है. तर हे मशिनी जे आहेत हे हॅक करता येतात. अरे तुम्ही अमेरिकेमध्ये जाऊन तुम्ही पैसे काढू शकता, तुमचे भारतातले पैसे काय नाही करू शकत. हे सगळं इलेक्ट्रॉनिक हे जे आहे हे सगळं फार मोठं षडयंत्र आहे. आणि म्हणून हे जे चाललेलं आहे हे फार लोकशाहीला हे धोकादायक आहे. कदाचित उद्या लोकशाहीला कमजोर करण्याचा हा प्रयत्न होत आहे. 50% आरक्षण सुप्रीम कोर्टानं दिलं होतं की 50%च्या वर जायला नको, पण इथं मराठा समाजाला आरक्षण देतो, धनगर समाजाला आरक्षण देतो, मुस्लिम समाजाला आरक्षण देतो. सगळं आरक्षण देऊन आता 100% आरक्षण आहे. इकडे आरक्षण कबूल करायचं, तिकडे खाजगी सगळे जे गव्हर्नमेंटचे उपक्रम आहेत ते सगळे बंद पाडायचे. रेल्वेचं खाजगीकरण करायचं, एअर इंडिया बंद पडली, जेट एव्हरेज बंद पडलं, BSNL बंद पडलं, MTNL बंद पडलं, त्यांचे पगार नाही. तुमचं एक हिंदुस्तान एरोमॅटिक्स लिमिटेड जे विमानं बनवणारी कंपनी आहे ती बंद पडली, त्या लोकांचे पगार नाही. म्हणजे चाललं आहे काय? आज आमची अवस्था ही सगळी आर्थिक मंदीच्या याच्यामध्ये चाललेलं आहे. उद्या आपले जे बँकमध्ये पैसे आहेत कष्टाचे वगैरे मेहनतीचे, त्याला सुद्धा धोका व्हायची या ठिकाणी शंका उपस्थित झालेली आहे की उद्या यांनी जर असं हे पैसे घेत राहिले रिझर्व्ह बँककडे तर उद्या बँक रब झाली, दिवाळी निघाले बँकेत, तुमचे पैसे कोण वापस करणार? अशा प्रकारची परिस्थिती आपणही थोडंसं हे करंट नॉलेज आपण ठेवलं पाहिजे, आपले लक्षात आलं पाहिजे. अशा प्रकारे बुद्धांनी मात्र आपल्या धम्मात धम्मविद्या सर्वांना मोकळी केली. सुनत भंगी, सुमित नावाचा भंगी सुद्धा भगवान बुद्धांच्या याच्यामध्ये तो आला आणि पर्वजित झाला होता. उपाली नावाचा नावी कटिंग करणारा त्याला सुद्धा भगवान बुद्धांनी पर्वज्या दिली. आम्रपाली नर्तिकी जिच्यावर वैशालीमध्ये तिथल्या लिच्छवीने अत्याचार अन्याय केला होता, तिला सुंदर सुंदर नर्तकी होती आम्रपाली, तिच्या रूपाला बघून सगळे राजे महाराजे भाळत होते. तिला पत्नी करण्यासाठी सगळे युद्ध करायला निघाले होते. आणि मग त्यांनी त्या लिच्छवींची एक सभा भरवली आणि त्या सभेमध्ये गेले की आपण कशाला आपसात भांडता, आपण असं करू, या
आम्रपालीला नगरवधू म्हणूनच ठेवून देऊ, तिला एक बंगला बांधून देऊ गावाच्या बाहेर, आणि मग ज्याला वाटते तिचं नृत्य बघायला त्यानं जायचं. अशा प्रकारचा अन्याय या आम्रपालीवर केला होता. जेव्हा येणं आम्रपाली आम्रमनामध्ये भगवान बुद्ध आले, तिनं भोजनाचं आमंत्रण दिलं संघाला, आणि त्यावेळेस भगवान बुद्धांनी तिला दृष्टांत दिला की बाबा हे तुझं आज जे रूप आहे हे नश्वर आहे, अनित्य आहे. उद्या तुझे दात पडतील, तुझ्या चेहऱ्यावर सुरकत्या पडतील, म्हातारी होशील, कोणताही राजा किंवा कोणताही राजपुत्र तुझ्याकडे येणार नाही. अशा प्रकारे दृष्टांत तिला दिला. तिनं सुद्धा आपलं मुंडन केलं, सगळी संपत्ती संघाला दान केली, आम्रवन दान केलं, आणि भगवान बुद्धांच्या संघामध्ये प्रवजित झाली, अरज झाली. असा हा भगवान बुद्धांचा दम्म, जातीपात कोणताच भेदभाव नव्हता बघत, आणि अशा प्रकारे भिक्खू संघात सगळ्यांना सामावून घेत होता. विद्या सर्वांना मोकळी करण्याच म्हणजे सद्धर्म, सगळ्यांना मोकळी केली पाहिजे विद्या. 4 पोकळ पांडित्य नसणे, अहंभान नसणे म्हणजे सधम्म. मनुष्य कितीही विद्वान असला तरी इतरांचा तिरस्कार करण्या इतका स्वतःला मोठं समजू नये. माणूस कितीही विद्वान असला तरी त्यानं दुसऱ्याचा तिरस्कार करू नये, आपल्या पांडित्याचा टेंबा मिरू नये. म्हणून विद्येबरोबर विनय असणे सधम्म आहे. विद्या विनयहीन शोभते. विद्यावाला माणूस कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये विनय असला पाहिजे, नम्रता असली पाहिजे, असं भगवान बुद्ध सांगतात, त्याला सधम्म म्हणतात. 5 प्रज्ञेची आवश्यकता मान्य म्हणजे सधम्म. भगवान बुद्धांनी प्रज्ञा आणि विद्या यामध्ये फरक केला आहे. विद्या केवळ ज्ञान आहे, प्रज्ञा ही योग्य अयोग्य अशा प्रकारचा विचार करण्याची बुद्धी आहे. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, मी सांगितलं, सत्सविक बुद्धी ज्याला म्हणतो आपण. प्रज्ञेशिवाय ज्ञान हे हानिकारक आहे, म्हणून बुद्धांनी प्रज्ञेला अधिक महत्त्व दिले आहे. प्रज्ञेशिवाय ज्ञान, त्याच्याकडे जर विद्या असली, एखाद्या माणसानं जर विद्येच्या जोरावर अणुबॉम्ब बनवला आणि अणुबॉम्ब टाकायचा की नाही टाकायचा हे प्रज्ञा शिकवते त्याला. त्याच्यामध्ये जे शहाणपण असते, विद्येच्या जोरावर त्यानं अणुबॉम्ब बनवला, पण त्याला प्रज्ञा सांगते की हा अणुबॉम्ब तूनं बनवला, पण हा जर टाकला तू तर मग किती लोकांची जीवितहानी होईल, किती संपत्तीची नष्ट होईल. अशा प्रकारे हे प्रज्ञा त्याला शिकवते. अशा प्रकारची हे प्रज्ञेशिवाय ज्ञान हे हानिकारक आहे, म्हणून बुद्धांनी प्रज्ञेला अधिक महत्त्व दिले. प्रज्ञेला अधिक महत्त्व दिले आहे. प्रज्ञा प्राप्त करणे म्हणजे सधम्म आहे. प्रज्ञेचे 3 प्रकार आहेत. एक श्रोतमयी प्रज्ञा आहे, आता जसं तुम्ही ऐकून राहिले हे श्रोतमयी प्रज्ञा आहे. आणि घरी जाऊन तुम्ही जर याच्यावर चिंतन केलं, एखादा ग्रंथ वाचला, ग्रंथ वाचल्यानंतर आपण त्याचं चिंतन केलं, त्याला म्हणतायची चिंतनमयी प्रज्ञा. आणि तिसरी आहे भावनामयी प्रज्ञा. भावनामयी प्रज्ञा आहे तिसरी. तर ही भावनामयी प्रज्ञा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. एक म्हातारा, त्याला भूक लागली भरपूर, एक रेस्टॉरंट होतं, त्यानं बोर्ड बघितलं की चांगलं रेस्टॉरंट दिसते, इथं चांगल्या प्रकारचं जेवण मिळत असलं पाहिजे. अशा प्रकारचं त्यानं बघितलं ते, आणि मग तो त्या रेस्टॉरंटमध्ये घुसला. उदाहरणाने समजावून सांगतो तुम्हाला. तो रेस्टॉरंटमध्ये घुसला, त्यानं हे पहिलं बघितलं की हे ऐकलं होतं त्यानं की हे रेस्टॉरंट चांगलं आहे. मग तो त्या रेस्टॉरंटमध्ये गेला तर बरेचसे लोक चांगले चांगले पदार्थ घेऊन ते खात होते. त्यानं बघितलं की या हॉटेलमध्ये काहीतरी पदार्थ चांगला बनलेला आहे, चांगला पदार्थ बनलेला आहे. त्यानं ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत सगळ्यांचं निरीक्षण करत होता, चिंतन करत होता की आज नाही काहीतरी लोक खातात म्हणजे काहीतरी चांगलंच बनलेलं आहे. आणि ज्या वेळेस ते सगळं पदार्थ त्यानं ऑर्डर केलेले त्याच्या समोर येतात, त्याला म्हणायचं प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यक्ष अनुभूतीवर ते त्याला समोर आलं ताट, आणि मग बघतोय की अरे बाबा हे चांगले चांगले पदार्थ या ठिकाणी आलेले आहेत. आणि अशा प्रकारे हे भावनामयी प्रज्ञा. शिलाची आवश्यकता मान्य म्हणजे सधम्म. शिलाची नाही, हे झालं नाही. प्रज्ञेबरोबर शील असले पाहिजे. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, कारण शिलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे. प्रज्ञा हा विचारधम्म आहे, म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती. बुद्ध म्हणतात शील हा प्रारंभ आणि शेवट आहे, सर्व कल्याणाचं उगमस्थान म्हणजे शील. म्हणून प्रज्ञेबरोबर शील असलं पाहिजे, तो सधम्म आहे. करुणेची आवश्यकता मान्य म्हणजे सधम्म. प्रज्ञाशील यांच्याशिवाय करुणा महत्त्वाची आहे. प्रज्ञा हा धम्माचा आधारस्तंभ आहे, त्याचबरोबर करुणा देखील एक आधारस्तंभ आहे. करुणा म्हणजे दुसऱ्याबद्दल आपुलकीची भावना, प्रेमाची भावना. माणसामध्ये शील असलं पाहिजे, प्रज्ञा असली पाहिजे, प्रज्ञेबरोबर करुणासुद्धा असली पाहिजे. आणि म्हणून प्रज्ञा आणि शिलाबरोबर करुणेची आवश्यकता मान्य म्हणजे सधम्म. 8 आहे मैत्रीची आवश्यकता मान्य म्हणजे सधम्म. करुणा म्हणजे सर्व प्राणी मात्राविषयी दया आहे, तर मैत्री म्हणजे सर्व जीवाविषयी प्रेम होय. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही माणसावर तर प्रेम कराच, पण जे सजीव प्राणी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा प्रेम करा. त्यांच्यावर जर प्रेम केलं तर तुमच्या मनामध्ये हिंसाच उद्भवणार नाही. आपण जे म्हणतो ना मी हिंसा करणार नाही, जर आपण सजीवावर जिथं जीवन आहे त्याच्यावर जर प्रेम करायला लागलो, प्राणी असू दे, सजीव असू दे, जलचर, याच्यावर जर प्रेम करायला लागलो तर आपल्यामध्ये मनामध्ये हिंसेची भावनाच येणार नाही.
अशी भगवान बुद्ध या ठिकाणी शिकवण देतात. करुणा म्हणजे अंतकरणाची स्वतंत्रता, ती सर्व पुण्यकर्माला आपल्यामध्ये सामावून घेते. म्हणून भगवान बुद्धांनी मैत्रीला सुद्धा अधिक महत्त्व दिले आहे. तो सदम आहे. माणसाचे मोठेपण जन्मावर नसून कर्मावर मानणे म्हणजे सदम आहे. म्हणजे माणूस एखाद्या शूद्र जातीमध्ये जन्माला आला तर त्याला मोठं नाही मानायचं. जसं म्हणतात ना, ब्राह्मण कितीही असला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोके श्रेष्ठ. ब्राह्मण माणूस कितीही भ्रष्ट असला, दारू पित असला, काही करत असला, तरी तो तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ मजला. आणि आपल्या एखादा शूद्रामधला जर एखादा हे असला हुशार, तरी तो शूद्रातच जन्मलेला आहे. बाबासाहेब ज्यावेळेस बडोद्याला नोकरीला गेले त्यावेळेस तिथला चपराशी सुद्धा बाबासाहेबांच्या टेबलावर दुरून फाईल फेकायचा. एवढे मोठे MA PhD 12 लावच्या डिग्र्या घेऊन बाबासाहेब आले. हा चपराशी बाबासाहेब म्हणतात, का रे बाबा, तू मामूली चपराशी आणि मी एवढा मोठा सूटबूटवाला, एवढा मोठा इथलं मिलिटरी सेक्रेटरी, तू माझ्या हाताखाली आहेस, चपराशी आहेस का, आणि तू हे दुरून फाईल टाकतो. असं भगवान बाबासाहेब त्याला बोलले. तर तो काय बोलला की तुम्ही जरी विद्वान असले तरी तुम्ही शूद्र आहात आणि मी उच्च जातीचा आहे. तुम्ही शूद्र, किती शिका तुम्ही तरी शूद्रच आहात. आणि ते शूद्र असल्यामुळे मी त्या फाईलवर फेकून देऊ, कारण जाती ह्या देवाने निर्माण केलेल्या आहेत आणि तुम्ही खालच्या जातीत जन्माला आहात. आणि म्हणून त्यावेळेस बाबासाहेबांना फार विचार आला की साला मी एवढं मोठं शिकून कोट टाय घालून एवढ्या मोठ्या डिग्र्या घेऊन इथं येतो इथं, आणि हा मामूली चपराशी माझ्या टेबलवर फाईल टाकतो. माझा जो समाज आहे, जो दुभंगलेला आहे, ग्रामीण भागात आहे, त्यांची अवस्था काय होईल. मग बाबासाहेब तिथं थांबले नाही. बाबासाहेबांनी बोललं नाही, आता पुढचं जीवन हे समाजाची सेवाच करीन. बाबासाहेबांना जजच्या नोकऱ्या आल्या, बाबासाहेबांना प्रोफेसरच्या नोकऱ्या आल्या, बाबासाहेबांनी केल्या नाही. बाबासाहेबांनी सगळं समाजासाठीच लावलं. आणि म्हणून आमची कडूबाई खरात म्हणते, माय बापाहून भीमाचे उपकार लय हाय र, माय बापाहून भीमाचे उपकार लय हाय र, तुम्ही खाता त्या भाकरीवर माझ्या बाबाची सही हाय र, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र. अशा बाबासाहेबांनी सगळं त्यागलं, बाबासाहेबांनी सगळं सोडलं आणि समाजासाठी सगळं जीवन हे केलं. बाबासाहेबांची 4 मुलं औषधा पाण्यावानी वाचून मेली. राजरत्न असू दे, गंगाधर असू दे, मुलगी इंदू असू दे, नाहीतर मुलगा रमेश असू दे, गंगाधर, सगळी मेली. एकच बाबासाहेबांचे पुत्र यशवंत भैयासाहेब आंबेडकर फक्त जिवंत राहिले, कारण त्यांना औषधं सुद्धा मिळत नव्हती. बाबासाहेब फॉरेनला शिकायला, एवढ्या मोठ्या बॅरिस्टरच्या बायकोच्या अंगावर सोन्याचा मणी सुद्धा नव्हता, सोन्याचं फुटकं मंगळसूत्र नव्हतं. बाया चिळवायच्या, त्यावेळेस बाबासाहेबांनी मंगळसूत्र आणले, सोन्याचे आहे, आणलं आणि ती करंडा लपून ठेवला. आणि बाया रमाई धुंडायला लागल्या, करंडा कुठं आहे, करंडा कुठं आहे. अरे मग आता एवढं मोठं सोनं तुझ्यावर अंगावर आणलं आणि आता कशाला करंडा पाहिजे. त्यावेळेस बोलले की नाही नाही नाही, ते सोनं तुमचं तुम्हाला घ्या, पण तो कुंकुवाचा करंडा माझा द्या, मी ते कुंकू लावते, मला नको हे सोनं बिनं काही. अशा प्रकारे आज आमच्या माता रमाईच्या अंगावर एकही सोन्याचा फुटका मणी नव्हता, पण आता आमच्या आया बहिणीच्या अंगावर सोनं मावत नाही. अशा प्रकारे आपल्यावर या उभयतांचे उपकार आहेत. माणसाने मोठेपण जन्मावर नसून भगवान बुद्धाने जाती व्यवस्था वर्णव्यवस्थेला कळून विरोध केला, कारण या दोन्ही व्यवस्थेने माणसाचे मोठेपण जन्मावून ठरवले होते. व्यक्तीचा गुण किंवा कार्याला महत्त्व दिले नाही. बुद्ध धम्माने माणसाला शुद्ध कर्म करण्याची शिकवण दिली आहे. कर्मानेच माणूस मोठा होतो, हा सदम्म आहे. आणि शेवटचा आहे, माणसातील भेद नष्ट करणे म्हणजे सदम्म. धम्माने समता शिकवली आहे, कोणत्याही प्रकारे माणसात भेदभाव असा कामा नये. म्हणून भगवान बुद्ध जातीपातीच्या वर्णाच्या विरोधात होते. माणसात समता भाव असणे, उच्च निश्चता नष्ट करणे म्हणजे सदम्म होय. बुद्ध धम्मात आचरणाला फार महत्त्व दिले आहे. आपण जे पंचशील म्हटले त्याचं आचरण आपल्या मुलांकडून, आपल्या पतीकडून, आपल्याकडून सगळं झालंच पाहिजे. नीतीला विशेष स्थान दिले, कारण नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. बुद्ध धम्माचा मुख्य उद्देश हा मानवाचे कल्याण करणे होय. भगवान बुद्धांचा धम्म उद्देश काय आहे? समस्त मानवजातीचं कल्याण झालं पाहिजे, समस्त मानव सुखी झाला पाहिजे, राग द्वेष मोह त्या माणसाच्या मनात नसला पाहिजे. हेच भगवान बुद्धांचं या ठिकाणी सांगणं आहे. तेच आपले गुरु आहेत, बाबासाहेब आपले गुरु आहेत. त्यांनी जे सांगितलं त्या मार्गाने आपण गेलो पाहिजे. आज जे काही हे चाललेलं आहे वातावरण फार गढूळ आहे, याच्यातून आपल्याला हे संविधान वाचवायचं आहे, संविधानाचं आपल्याला रक्षण करायचं आहे. आपली बौद्धांची जबाबदारी जास्त आहे. बाकीचा बहुजन समाज झोपलेला आहे, त्यांना देवच की कर्मकांडाच्या मागं लावलेला आहे. 12ही महिने त्यांचं चालते, गणपती दांडिया बिंडिया हे ते वाऱ्या हे ते सगळं चालतं. त्यांना विचार करायलाच जागा नाही. पण आम्हाला बाबासाहेबांनी विचारवंत बनवलेलं आहे. आपण विचार केला पाहिजे, आपल्या मुलावर धम्माचे संस्कार केले पाहिजे.
शील सदाचाराचं जीवन जगलं पाहिजे, नीतिवान झालं पाहिजे, प्रज्ञावान झालं पाहिजे, शीलवान झालं पाहिजे, अशा प्रकारची एक सगळ्यांना विनंती करून या ठिकाणी हे माझं जे प्रवचन आहे जवळजवळ 5:45 वाजले, मला निघायचं आहे आणि इथंच संपवतो. एक गाणं या ठिकाणी मी म्हणून दाखवेल तुम्हाला, मी ते म्हणत असतो शेवटी. बाबांच्या लाडक्या मुलांनो, घर हे सोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. काळी काळी वेचून वेचून घरटे हे बनविले, पित्या परी सांभाळिले अन हक्क मिळवून दिले. घटज्ञानाचे स्वाधीन केले, घटते फोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. परिश्रमाची शर्थ करूनी संघटना घडविली, समतेच्या सागरी विषमता कायमची बुडविली. ममतेचे अन बंधुत्वाचे नाते तोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. नागपूरच्या दीक्षाभूमीवर केली होती प्रतिज्ञा, नागपूरच्या दीक्षाभूमीवर केली होती प्रतिज्ञा. स्मरणीय असू द्या धम्माचरण, शील करुणा प्रज्ञा. स्मरणीय असू द्या धम्माचरण, शील करुणा प्रज्ञा. शिखर यशाचे चढणाऱ्यांना, शिखर यशाचे चढणाऱ्यांना मागे ओढू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. बाबांच्या लाडक्या मुलांनो, घर हे सोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. आपण मला या ठिकाणी बोलावलं, माझे 2 शब्द ऐकून घेतले. सगळ्यांचं स्वागत करतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुमची शाखा फार चांगल्या प्रकारे तुमचं कार्य आहे. खरंच मला पहिल्यांदा हे असं बरेच ठिकाणी मी जातो, मी गेलो बऱ्याच ठिकाणी प्रवचनही देतो, पण मला हे जे बघायला भेटलं या ठिकाणी खरंच हे एक अद्भुत आहे. आणि सगळ्यांचं स्वागत करतो. अशाच प्रकारचे मुलांवर संस्कार करा, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्या, चांगल्या प्रकारची जे जागतिक सध्या नॉलेज आहे ते सुद्धा त्यांना स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी त्यांना तयार करा. अशा प्रकारची सगळ्यांना विनंती करून माझे 2 शब्द ऐकले. त्याच्यामध्ये काही चुका वगैरे झाल्या असतील तरी तुम्ही समजून घ्या. कोणाला काही विचारायचं असेल, काही माझं चुकलं असेल तर विचारू शकतात. अशा प्रकारे या ठिकाणी हे जे माझे वर्षावासाचं हे पुष्प आहे इथंच संपवतो. जय बुद्ध, जय भीम, जय भारत. खूप सुंदर असं विवेचन बुद्ध धम्म आणि सद्धम्म आणि अधम्म याच्या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून, उदाहरणाच्या माध्यमातून सरांनी गेली 1 तास आपल्याला या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपण या ठिकाणी सरांचं 1 तास या बुद्ध धम्म सद्धम्म आणि अधम्म या विषयावर जे मार्मिक प्रवचन सरांनी केलं ते शांततेने ऐकलं. खूप सुंदर असं हे सरांनी वेळेअभावी का होईना पण मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद. यानंतर आमच्या या दोन्ही मंडळाची एक संस्कृती आहे की आमच्या या मंडळाला जो कोणी दानदाता एखादं दान देत असेल तर त्याला एक आशीर्वाद देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजत असतो.
तर त्या अनुषंगाने आज या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी सानपाईंनी या खिरीचं दान या कार्यक्रमानिमित्त दिलेलं आहे. तर त्यांना एक आशीर्वाद आपण देणार आहोत. आणि त्याचबरोबर माता रमाई महिला मंडळाच्या सन्माननीय अध्यक्षा अश्विनी खंडागळे यांचा आज वाढदिवससुद्धा आहे. तर आमची ती प्रथा आहे, ज्या मंडळाचे जे सदस्य आहेत, सभासद आहेत, ज्यांचं कुणाचं जर वाढदिवस असेल किंवा कुणी जर काय त्याला भेट स्वरूपात देत असेल तर आम्ही त्यांना आशीर्वाद देत असतो. तर या दोन्ही व्यक्तींना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर या आणि असं या ठिकाणी समोर तोंड करून बसायचं आहे. या ठिकाणी मी गुरुजींना विनंती करतो की आपण आशीर्वाद गाता या ठिकाणी घ्यायचे. या मंडळाच्या शीलम रखंतु सबदा भावनाभिरता हुंतु गच्छन्तु देवतांगता सभ्ये बुद्धा बलपताचे बच्चे कानंचे अंबलम अरहंतात तेजेन रखं बंधामि सभ्येसो आकाशट्टाज भूमट्टा देवा नागा महिंदिका पुय्यतम मनुवाचिरम रखन्तु शासनम आकाशट्टाज भूमट्टा देवा नागा महिंदिका पुय्यतम मनुवाचिरम रखन्तु देशनम आकाशट्टाज भूमट्टा देवा नागा महिंदिका पुय्यतम मनुवाचिरम रखन्त तो प्रांति भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते इच्छितं पचितं तुह्यं क्षिप्पमेव समिज्यतु सभ्ये पुरेन्तु चित्तसकम्पा चन्दोपन्नो रसोयता आयुरारोग्य संपत्ति सब संपत्ति मेवोच ततो निब्बान संपत्ति मिनाते समीज्यतु म्हणा साधु साधु साधू मंगल हो कल्याण हो सर्वांचे मंगल हो कल्याण हो मंगल हो कल्याण हो. माननीय शारदाताई कांबळे यांना विनंती करतो या दोन्ही व्यक्तींचं पुष्पगुच्छ पुस्तिका आणि एक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. 3 वेळा हात जोडून साधुकार द्या. वर्षावासमध्ये दानपारमिताला खूप मोठं महत्त्व आहे आणि दानपारमिता या आईंनी पूर्ण केलेली आहे. आज या माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय अश्विनी खंडागळे यांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे आजचा. तर त्यांचंही आपण स्वागत पुष्पगुच्छ आणि देऊन करत आहोत. त्या धम्म सद्धम्म आणि अधम्म याविषयी आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे, या मार्गदर्शन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली ऑक्टोबर महिन्यात आपल्याला धम्म दिला आणि ऑक्टोबर महिन्यात बरं का 6 डिसेंबरला त्यांचं महापरिनिर्वाण झालं. बाबासाहेबांना ज्यावेळी बुद्ध धम्म दिला तर धम्माचं प्रसार प्रचार करणं किंवा धम्माविषयी जागरूकता समाजामध्ये आणणं हे करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. परंतु 22 प्रतिज्ञाच्या माध्यमातून आणि पुस्तकांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्यासमोर त्यांचे विचार आणि बौद्ध धम्म जे बौद्ध झालेत त्यांनी त्या अनुयायांनी कसं वागलं पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे या संदर्भात त्यांनी काही आपल्यासमोर आपल्याला देऊ केलेलं आहे. तर याचा विचार प्रत्येकाने केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपलं जीवन जगलं पाहिजे, मध्ये बौद्धमय जीवन जगलं पाहिजे. आणि हे बौद्धमय जीवन जगत असताना हे बौद्ध धम्म कशा पद्धतीचा आहे ते जगत असताना चांगला धम्म कसा जगला पाहिजे, चांगलं जीवन कसं जगलं पाहिजे आणि वाईट जीवन कोणतं आहे या संदर्भात वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि साहेब आपण या ठिकाणी आलात आणि आपला वेळ खर्च करून आम्हाला हे जे काय बहुमूल्य मार्गदर्शन दिलं तुमचं या दोन्ही मंडळाच्या वतीने लाख लाख आभार. त्याचबरोबर या ठिकाणी पनवेल तालुका महिला अध्यक्ष शारदाताई कांबळे, त्याचबरोबर संस्कार सचिव संपदाताई गायकवाड, त्याचबरोबर रसायनीहून या ठिकाणी सचिन चितळे साहेब, त्याचबरोबर गायकवाड साहेब, त्याचबरोबर आमचे मामा दीपक चितळे साहेब आणि पळसप्याहून या ठिकाणी आमच्या मावशी मोरे मावशी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या या दोन्ही मंडळाच्या वतीने लाख लाख आभार. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित उपासक उपासिका बालबालिका तुमचंही या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो आणि हा कार्यक्रम शरणोत्तर घेऊन संपूया असं जाहीर करतो. शरणोत्तर झाल्यावर या ठिकाणी छोटासा अल्पोपहाराचा कार्यक्रम ठेवला आहे. प्रत्येकाने तो अल्पोपहार घ्यायचा आणि मगच विहारातून बाहेर जायचं असं सगळ्यांना सूचना करतो. प्रत्येकाने शरणोत्तरासाठी हात जोडा. मे शरणम अयम बुद्धो मे शरणम वरम येते ना सजवजना हो तुमे जय मंगलम नति मे शरणम अयम धम्मो मे शरणम वरम येते न सजवजना हो तुमे जय मंगलम नति मे शरणम अयम संगो मे शरणम वरम
येते ना सजवजेन होतु मे जय मंगलम साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.